my pleasure to introduce Mr. Shantanu Bagwe sir. Shantanu Bagwe sir is a chartered accountant and MBA in finance from United Business Institute, Belgium, Europe. Sir has assisted multiple enterprises for their diverse consultancy requirement of finance functions and specifically for newly introduced GST. Shantanu sir has a diverse experience in consultancy with one of the leading consultancy firm, Ernst and Young, as well as industry experience from Aditya Birla Group in the past. Within his domain expertise of GST, AI automation and other indirect taxes, he has been consultancy to some leading organizations from industries such as insurance, banking and finance, education, healthcare, pharmaceutical, IT, etc. He has been appointed as a review group of members of Taxation Audit Quality Review Board of ICAI as well as committee members of GSTPM Coaching Classes Committee. He has also been facilitated as successful Maharashtrian entrepreneur by Falshruti Foundation. Sir has represented on GST as a speaker in various forums and organizations such as Indian Drug Manufacturers Association, Program for Legal Education and Awareness, the Institute of Chartered Accountants of India, GSTPM, major banks, trade associations, corporate training, etc. Sir has conducted more than 100 training and workshops on GST in top companies, GST department, colleges, association as well as online events. He has been invited to speak on GST at leading news channels such as IBN Lokmat, NDTV Marathi, Sam TV, Z News, etc. He has also contributed to ICAI publications, GSTPM publications and leading newspapers such as Maharashtra Times. I present you today's second session's speaker, Honorable C.A. Shantanu Bagwe sir. Thank you sir. First of all, thank you so much. जे पण dignitaries आहेत, बाकीचे speakers आहेत, तर first of all thanks a lot even सोलापूरची जी लायब्ररी ट्रस्टची टीम आहे त्यांनी दिलेल्या वॉर्म वेलकम बद्दल आणि आतापर्यंत त्यांनी जी काळजी घेतली आमच्या सर्वांची त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आता आजचं सेशन जेव्हा सुरू करतो आता सकाळपासून महेश सर, किरण सर या सगळ्यांनी बऱ्यापैकी संबोधित केलं. तर महेश सर मगाशी म्हणत होते की आपला जो एक शेवटचा पॅनल डिस्कशन असेल तेव्हा सगळ्या सिनियर मंडळींना त्यांनी त्याच्यात माझं नाव घेतलं. तर मला असा अजिबात कमीपणा वाटत नाही की इकडे तुम्ही सगळेजण जे आहात तर बऱ्यापैकी सिनियर टीम मेंबर्स आहेत, महेश सर आहेत, किरण सर आहेत, इवन बापट सर आणि सगळे डिग्निटरीज इकडचे. आय ट्रुली बिलीव्ह की माझं वय तुमच्या सगळ्यांच्या एक्सपिरियन्सपेक्षा पण कमी आहे. तर मला ही जी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर इकडे आय एम नॉट अन एक्सपर्ट. मी अगदी सिनियर नसलो तर माझा आजचा उद्देश पर्पज हाच असेल की आजच्या सेशनमध्ये जो काही टेक्निकल सेशन आहे त्यात मी माझे एक्सपिरियन्सेस शेअर करेन. म्हणजे सुरुवात करायची झाली की जेव्हा इनिशियली हे डिस्कशन सुरू झालं की आपल्याला सोलापूरमध्ये एक पुणे आणि सोलापूर असं GSTPM मधून मला कॉल आला की कुठलं सेशन घेत आहे. तर मी म्हटलं की तुम्हीच ठरवा आणि अल्टिमेटली अलॉटेड की ठीक आहे सोलापूरला जातो. आता तोपर्यंत मला माहिती नव्हतं की कोण कोण बाकीचे स्पीकर्स आहेत आणि अजून कोण कोण येणार आहेत माझ्यासोबत. आता 1-2 दिवसापूर्वी व्हॉट्सॲपवरती एक ग्रुप बनवला की सगळ्यांना ज्यांना जायचंय तर तिकीट्स वगैरे कोऑर्डिनेट करायला. तर फ्रँकली स्पीकिंग जेव्हा तिकीट आलं पहिल्यांदा सिद्धेश्वरचं तिकीट आलेलं तर सगळ्यांची नावं होती त्याच्यात. तर तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की बाकीचे स्पीकर्स कोण आहेत आणि आपल्या तिकिटामध्ये प्रत्येकासमोर एक एज असतो. ठीक आहे, जेव्हा मी एज बघितलं तेव्हा मला असं एकदम अचानक कच्चा लिंब बसल्याचा फिलिंग यायला लागलं की असं वाटत होतं की आता या सगळ्या टीममध्ये बहुतेक मी कच्चा लिंबू आहे. बट नेव्हरदलेस GST पण ऑल टुगेदर टॅक्सेशनचा कच्चा लिंबूच आहे. सो दॅट्स वाय ही अपॉर्च्युनिटी मला मिळते की आपण सगळेजण एकत्र 2017 पासून शिकतोय. GSTचे कॉम्प्लिकेशनचे चुका दोन्ही बाजूने होत आहेत आणि लेट्स सी माझ्यामध्ये प्रॉबेबली पुढची 10 वर्ष किंवा मोर दॅन दॅट आपल्याला हा त्रास त्या होईना सहन करायलाच लागणार आहे, फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली. आता आजच्या सेशनचा जो टॉपिक आहे तर इनिशियली जेव्हा टॉपिक आला म्हणजे इश्यूज इन सर्व्हिस ट्रान्झॅक्शन्स आणि मग नंतर मला पुढे दिसलं की इन्क्लुडिंग RCM, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट, बिल्डर्स अँड असोसिएशन. तर फ्रँकली स्पीकिंग मी थोडा कन्फ्युज होतो आधी की नक्की कव्हर करायचं काय आजच्या टॉपिकमध्ये.
तर मग नंतर माझा असाच एक अंदाज मला असा वाटला की इथे जे तुम्ही कन्सल्टंट आहात आत्ता, तर तुमच्यापैकी रेरा कन्सल्टंट्स किती जण आहेत? कोणी रेरा कम्प्लायन्सेस करतं? ओके. तुमच्यापैकी रिअल इस्टेटचे क्लायंट्स किती आहेत? बिल्डर डेव्हलपर बऱ्यापैकी दिसत आहेत मला, म्हणजे रिअल इस्टेट बऱ्यापैकी इकडे क्लायंट्स असावेत असं मला वाटतंय, किंवा इकडे आता मे बी तसं डेव्हलपमेंट होत असेल. तर जेव्हा हे मल्टिपल टॉपिक्स आहेत, तर फर्स्ट ऑफ ऑल ना माझं प्रेझेंटेशन टेक्निकल नसणार आहे. ठीक आहे, आता आय डोंट नो फॉर्च्युनेट सिच्युएशन आहे की अनफॉर्च्युनेट आहे, बट ॲट द सेम टाइम माझं सेशन झालं की मला एखाद आठवड्याचा वेळ द्या. मी थ्रू GSTPM आणि किसन सर वगैरे यांच्या थ्रू तुमच्यापर्यंत एक डिटेल टेक्निकल नोट नक्की पोहोचवणार. ठीक आहे. सो तुम्हाला आता तुम्ही काही लिहून नाही घेतलात तरी चालेल, म्हणून मी मुद्दामून तुम्हाला कोणालाही माझ्या PPTचे प्रिंटआउट्स नाही दिलेत, बिकॉज माझा पर्पज आजचा एकदम सिम्पल आहे. मला तुम्हाला ना एक 40-50 स्लाइड्स गो थ्रू नाही करवायचे आहेत आज. हे तुम्ही कन्सिडर करा की प्रेझेंटेशन फक्त आणि फक्त समरी नोट्स आहेत आपल्या, की जे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. मी प्रिफर करेन की सेशनमध्येच तुम्हाला जर का एखाद्या पॉईंट स्पेसिफिक काही इश्यू वाटला तर आपण तो लगेच डिस्कस करू. आणि दुसरी एक गोष्ट आहे की जेव्हा पण हे आता प्रेझेंटेशन मी बनवत होतो, तर एक गोष्ट होती की मी पण बुक्स काढले, पुस्तकं काढली आणि म्हटलं की ठीक आहे, वर्क्स कॉन्ट्रॅक्टमध्ये काय कव्हर करू, बिल्डर्स डेव्हलपर्समध्ये काय कव्हर करू. तर टेक्निकली जर का मी सगळं कव्हर करायचं म्हटलं असतं तर प्रॉब्ली 2 तास किंवा आजचा पूर्ण दिवस पण इन्सफिशियंट होता. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की प्रॉब्ली 1-1.5 तासापेक्षा जास्त ना तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकणार आहात ना मी करू शकणार, फ्रँकली स्पीकिंग. तर जे काही आहे ते एक आउटलाईन म्हणून डिस्कशन करूया या सगळ्या गोष्टीमध्ये. यात मी ट्राय काय केलंय तुम्हाला सांगतो की जो रिअल इस्टेट सेक्टरमधलं वर्क्स कॉन्ट्रॅक्टवरती जे बऱ्यापैकी लिटिगेशन चालू आहे आता, तर एक साधारणतः माझ्या टीमने मागच्या 4 ते 5 वर्षात असं कन्सिडर करा की आम्ही 300 ते 350 डिपार्टमेंटल ऑडिट हँडल केले. आता ह्याच्यापैकी 300-350 ऑडिटपैकी 50 ते 60 रिअल इस्टेटचे नक्की होते, स्टॅटिस्टिकली समजून घेतलं तर. ॲट द सेम टाइम, फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली, आय ट्रेन CGST ऑफिसर्स ऑन GST. एक नासिक म्हणून अकॅडमी आहे, नॅशनल अकॅडमी फॉर इनडायरेक्ट टॅक्स, कस्टम्स आणि नार्कोटिक्स. तर तिकडे युजली असं होऊन जातं की ऑफकोर्स तिकडे जे काही डिटेल टेक्निकल सेशन्स होत नाहीत, त्यांना तर बेसिक अकाउंट्स कसे वाचायचे, फिनान्शियल्स कसे वाचायचे, त्याच्यावरती डिस्कशन्स होतात. तर तेव्हा बऱ्यापैकी ऑफिसर्सकडून जेव्हा पण रिअल इस्टेट सेक्टर किंवा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट याच्यावरती डिस्कशन्स होतात, तर जे काही पण प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स त्यांच्या डोक्यात असतात आणि जे मला आत्तापर्यंत आम्ही केलेल्या 50-60 रिअल इस्टेट सेक्टरच्या ऑडिट्समध्ये नेहमी हे पॉईंट्स आले आहेत, जे इनिशियली आम्हाला असं वाटलेलं की हे आम्ही कधी कम्प्लायन्समध्ये कन्सिडरच केले नाही. तर ते सगळे पॉईंट्स मी इथे इन्क्लूड करायला ट्राय केलेले आहेत. तर मला ना एक रफली आधी तुमच्याकडून एक अंदाज असा हवा होता की ज्यांचे कोणी रिअल इस्टेटचे क्लायंट्स आहेत, तर 1-2 जणांनी जरी तुम्ही कुठले इश्यूज फेस केले आहेत आतापर्यंत किंवा कुठल्या मोठ्या नोटिसेस आल्या आहेत का तुम्हाला, अशा कुठल्या नोटिसेस रिअल इस्टेट इश्यूज काही स्पेसिफिक? कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेसमध्ये बिल्डर टू लँड ओनर. बिल्डर टू लँड ओनर, ठीक आहे. जो प्रोपोर्शनेट शेअर दिलेला असतो बिल्डर टू लँड ओनरला, ते कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस जो सप्लाय केली त्याचा टॅक्सेशनचा एक इश्यू आहे. हाच मेन मुद्दा आहे सर. आणि ITC एवढंच आहे. ठीक आहे, करेक्ट, ठीक आहे. कळलं, प्रपोर्शनेट, ठीक आहे, व्हेरी इनफ. माझ्या केसमध्ये रेराच्या रजिस्ट्रेशनवरनं URDची नोटीस आलेली आहे. परफेक्ट, ठीक आहे, ठीक आहे. सो प्रायमरी अजून कोणाचे आहेत? नॉट अन इश्यू, आपण डिस्कस करू शकतो कुठले असतील. ठीक आहे. सो बेसिकली जे कुठले पण इश्यूज आहेत रिअल इस्टेट सेक्टर स्पेसिफिक किंवा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड, तर त्यातले जे रेलेव्हंट आहेत ना, रादर दॅन मी तुम्हाला जेवढे पण प्रोव्हिजन्स आहेत ॲप्लिकेबल ते आता डिस्कस करणार, त्याच्यापेक्षा जे ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकल इश्यूज आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजेत, की जेणेकरून जर का तुम्ही एखाद्या रिअल इस्टेट क्लायंटचा किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टरचा कम्प्लायन्स करताय, तर तो कम्प्लायन्स करताना किंवा तुमच्याकडे एखादा लँड ओनर आहे आणि तो जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतोय, तर तुम्हाला काय गोष्टी बघायला लागतील याचा फक्त मला आज पर्स्पेक्टिव्ह द्यायचा आहे.
एनिवेज माझी जी टेक्निकल नोट तुमच्यापर्यंत येईल त्याच्यात सगळ्या प्रोव्हिजन्स, केस लॉज, त्याचं टेक्निकल अनालिसिस, जे तुम्हाला उद्या टेक्निकल सबमिशन करायचं आहे किंवा तुम्हाला आणि तुमच्या टीमला जर का ॲक्च्युअलमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे तर ते मिळेल. आजचा पर्पज एकदम सिम्पल आहे की तुम्ही जर का कंप्लायन्स करताय तर तुम्हाला ॲटलिस्ट एवढं माहिती पाहिजे की रेड फ्लॅग कुठे आहे. असं नको व्हायला की एखादी इम्पॉर्टंट गोष्ट होती जी मी मिस केली आणि ब्लंडर झाला. आणि युजली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कन्सल्टंट जे आपल्यासारखे असतात हे एकदम परफेक्ट पंचबॅग असतात. आत्ता तुम्ही तुमच्या क्लायंटच्या 10 वेळा मागे लागा की मला डेटा दे, तुझा डेटा नाही आहे, हे तुम्ही वर्बली सांगा, 50 वेळा फोन करून सांगा, तो इग्नोर करणार. आणि 4 वर्षांनी जेव्हा नोटीस येणार आणि मग ती 5 रुपयाची जरी असली तरी असणार की तू सांगितलं असतं ना तर मी केलं असतं, आता कोणी भरायची पेनल्टी ते सांग. सो हा सगळा सिनारिओ कन्सिडर करता आजचा पर्पज एकदम सिम्पल ठेवूया की एक्झॅक्टली कुठला एरिया आहे की जिकडे मला लक्ष द्यायचं आहे फक्त, की जो मला इग्नोर करायचा नाही. आता जेव्हा रिअल इस्टेट मधले की इश्यूज आपण म्हणतो तर 2-3 आता आपण डिस्कस पण केले. तर 3-4 असे ब्रॉड इश्यूज आहेत की जे आपण असं म्हणू शकतो की रिअल इस्टेट किंवा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट या दोघांचं कॉम्बिनेशन आपण म्हणूया की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड टू रिअल इस्टेट बिल्डर अँड डेव्हलपर्स. यांना कुठले कुठले इश्यूज येतात आत्ता आणि ज्याच्यावरून डिपार्टमेंट खूप मोठ्या नोटिसेस आतापर्यंत इश्यू करते. इवन हे असे इश्यूज आहेत जे इंटरनली त्यांच्या मॅन्युअल्समध्ये किंवा त्यांचे जे इंटरनल डिस्कशन्स होतात, त्यांचे इंटरनल ट्रेनिंग्स होतात, त्यात पण हायलाईट केले जातात. आता ह्याच्यात एक म्हणजे हे जे 4 जर का आपण ब्रॉड लेवल इश्यूज समजून घेतले जर का रिअल इस्टेटमधले वर्क्स कॉन्ट्रॅक्टमधले, तर पहिला आहे जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. सो जॉईंट डेव्हलप ॲग्रीमेंट आणि जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रिलेटेड जे काही टॅक्स पोझिशन्स आहेत आणि एक्सपोजर्स आहेत ती एक गोष्ट आहे की जी आपण डिस्कस करू. दुसरा एक इश्यू आहे AOP वर्सेस इंडिव्हिज्युअल. आता हा मे बी तुम्हाला फार रेअर वाटेल पण हा तर जस्ट रिसेंटली म्हणजे आता मी माझगावला काही ऑफिसरशी बोललो, माझगावच्या इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत माझे 1-2 केसेस सुरू होत्या. तर AOP वर्सेस इंडिव्हिज्युअल हा काय इश्यू आहे तो आपण डिस्कस करू. पण जे आपण URD नोटिसेस प्रायमरीली म्हणतोय आयदर रेरामुळे किंवा बाकीचे, तर AOP वर्सेस इंडिव्हिज्युअलमुळे बऱ्यापैकी URD नोटिसेस यायला सुरुवात झाली आहे आता. तिसरा एक ऑफकोर्स फ्री ऑफ चार्ज युनिट्स तुम्ही लँड ओनरला दिले किंवा एक्झिस्टिंग मेंबर्सना दिले तर त्याच्यावरती काय GSTचे इम्प्लिकेशन्स असणार ही एक गोष्ट आपण डिस्कस करू. आणि ऑब्व्हियसली त्याच्याशीच निगडीत आहे की ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. आता ते लँड ओनरच्या पर्स्पेक्टिव्हने पण डिस्कस करू आणि बिल्डर आणि डेव्हलपरच्या पर्स्पेक्टिव्हने पण डिस्कस करू. सो प्रायमरीली आपण ह्या 4 की इश्यूजवरती आजचं डिस्कशन आपण करू. कुठेही तुम्हाला मी सेक्शन रेफरन्स नंबर्स, सर्क्युलर नंबर्स, एखादा केस लॉ त्यातलं टेक्निकल क्लॅरिफिकेशन मुद्दामून नाही टाकलं इथे बिकॉज आत्ता ते फक्त आपण सगळं वाचणार बट वी हॅव व्हेरी लिमिटेड टाईम. रादर आपण कॉन्सेप्च्युअली समजून घेऊया सगळ्या गोष्टी. आता पहिली गोष्ट, जेव्हा आपण कुठलं जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होतं ठीक आहे, तर टेक्निकली अकॉर्डिंग टू यू पकडून झाला की माझा एक क्लायंट आहे जो रिअल इस्टेट डेव्हलपर आहे आणि तो म्हणतोय की अरे ठीक आहे इकडे सोलापूरमध्ये एक आहे जागा, इकडे 4-5 माळ्याची एक बिल्डिंग आहे, अशा 2-3 बिल्डिंग्स आहेत, एकच लँड ओनर आहे आणि मला इथे नवीन बिल्डिंग रिडेव्हलप करायची. आता रेरा रजिस्ट्रेशन सगळं आपण घेऊ. इथे जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, लँड ओनर जागेचा जो मालक आहे तो करायला तयार आहे. आता हा तुमच्याकडे आला तर तुम्हाला आता आधी प्राइम ऑफिसही काय वाटते की ह्याच्यात GSTच्या दृष्टीने किती ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, सप्लाय काय होतोय. व्हॉट डू यू थिंक की जेव्हा पण एखादं जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होतं तेव्हा सप्लाय कुठला टॅक्सेबल आहे असं आपण म्हणू शकतो. एक तर आहे की आपण म्हणू शकतोय ऑब्व्हियसली की जो बिल्डर आहे, जो डेव्हलपर आहे आणि जो डेव्हलपर ॲक्च्युअलमध्ये ती बिल्डिंग बांधणार आहे, जी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणार आहे, तर तो बिल्डिंग जे कन्स्ट्रक्शनची जी सर्व्हिस आहे, सो कन्स्ट्रक्शन ऑफ कमर्शियल और रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स जे आपण टेक्निकली म्हणतो, तर ते कॉम्प्लेक्स किंवा ते स्ट्रक्चर बांधायची एक वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस देतोय. हे आता ॲटलिस्ट आपण GST मध्ये एक्सेप्ट केलं आहे की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज अ सर्व्हिस. हे डिपार्टमेंटने पण क्लॅरिफाय केलेलं आहे आणि आता आपल्याला आत्ता तरी त्याच्या टेक्निकॅलिटीजमध्ये न जाता आधी हे प्रिझ्युम करायला लागेल की येस वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आहे आणि रिअल इस्टेट डेव्हलपर एक सर्व्हिस देतोय. आता ती कोणाला देतोय तर ऑब्व्हियसली की तो ज्यांना फ्लॅट्स विकतोय त्यांना सर्व्हिस देतोय.
दुसरं ट्रान्झॅक्शन तुम्हाला कुठलं फोर्सी होत आहे का याच्यात, की हे एकच ट्रान्झॅक्शन आहे की ज्याची टॅक्सेबिलिटी तुम्हाला बघायची. कोणाला वाटतंय अजून दुसरं ट्रान्झॅक्शन आहे असं तरी कोणाला वाटतंय हो किंवा नाही, काय आहे ते बघूया. करेक्ट. दुसरे लँड ओनरचं ट्रान्झॅक्शन आहे आपण म्हणू शकतो, पण अगेन रिअल इस्टेट डेव्हलपर ओनरला सर्व्हिस देतोय हे दुसरं ट्रान्झॅक्शन आहे की ओनर पण, दोन्ही ट्रान्झॅक्शन्स आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण जेव्हा म्हणतोय की हा सप्लाय आहे, किंवा टेक्निकली आपण जर का डायसेक्ट केलं तर 3 ट्रान्झॅक्शन म्हणतोय आपण. एक ट्रान्झॅक्शन रिअल इस्टेट डेव्हलपर कन्स्ट्रक्शन सर्व्हिस देतोय डायरेक्टली होम बायर्सना, जे डायरेक्टली बाहेरचे कस्टमर्स विकत घेत आहेत त्यांना. दुसरं आहे की तो सर्व्हिस देतोय लँड ओनरला, की जो त्याला फ्री ऑफ कॉस्ट युनिट्स बांधून देणार आहे किंवा त्याचे जे नंबर ऑफ युनिट्स अलॉटेड बांधून देणार आहे ते. आणि तिसरं ट्रान्झॅक्शन आहे की जो ओनर आहे लँडचा, जो जागेचा मालक आहे, तो ऍक्च्युअल मध्ये राईट्स देतोय बांधायला. ठीक आहे. हे 3 ट्रान्झॅक्शन आपण प्रायमरीली म्हणतोय. आता एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही ऍटलीस्ट मान्य करताय की हे 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत. प्रायमरीली ह्याच गोष्टीवरून लिटिगेशन सुरू आहे. ठीक आहे. आता याचा पहिला घेऊया आपण की लँड ओनर जे डेव्हलपमेंट राईट्स देतोय, ठीक आहे, रिअल इस्टेट डेव्हलपरला. तर सिनारिओ आता असं आहे की तुम्ही तर सगळ्यांनी एकदम छान उत्तर दिलं की यस टॅक्सेबल आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती टॅक्स भरला पाहिजे की नाही भरला पाहिजे? ट्रान्झॅक्शन तर आहे, राईट्स आहेत, आपण आता अग्री करतोय, तर आपण टॅक्स भरला पाहिजे की नाही भरला पाहिजे? येस हो किती जणांना वाटतंय की लँड ओनर जे राईट्स देतोय ऍक्च्युअल मध्ये इट इज अ सप्लाय फ्रॉम लँड ओनर टू डेव्हलपर. करेक्ट. आणि ह्याच्यावरती टॅक्स भरला पाहिजे. दिस इज द कंटेन्शन. येस ऑर नो? येस नो? ठीक आहे. सो एक्झॅक्टली हा ग्रे एरिया जीएसटी मध्ये पण होता की ह्याच्यावरती टॅक्स लागला पाहिजे की नाही. आणि हा सेम एरिया, हा सेम ग्रे एरिया अगदी सर्व्हिस टॅक्स पासून सुरू होतो. आता सर्व्हिस टॅक्स मध्ये खूप सारे जजमेंट्स होते की जे अगदी सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले. ठीक आहे. आता त्यात एक क्लासिक जजमेंट होता की जो नंतर तुम्ही गुगल करू शकता की तो आहे वसंता ग्रीन्स. एक वसंता ग्रीन्स म्हणून एक आहे की ज्याच्यात आत्ता सिच्युएशन अशी आहे की त्या केसच्या अगेन्स्ट डिपार्टमेंट कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टमध्ये गेले अँड इट इज येट टू बी हर्ड. वसंता ग्रीन्स मध्ये स्पेसिफिकली जॉईंट डेव्हलपमेंटचे आज आपण जेवढे पण मुद्दे डिस्कस करतोय, जे आपण 3 ट्रान्झॅक्शन म्हटले की रिअल इस्टेट डेव्हलपर दोघा जणांना सर्व्हिस देतोय आणि लँड ओनर रिअल इस्टेट डेव्हलपरला सर्व्हिस देतोय. वसंता ग्रीन्सने ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये क्लिअरली म्हटलं की इथे एकच ट्रान्झॅक्शन आहे. वसंता ग्रीन्सने म्हटलं की नाही, इथे एकच ट्रान्झॅक्शन आहे, ते म्हणजे रिअल इस्टेट डेव्हलपर सगळ्यांना सर्व्हिस देतोय. बाकीचं जे काही चाललंय त्याला तुम्ही सर्व्हिस नका म्हणू किंवा त्याच्यावरती टॅक्स नाही लागू शकत लॉजिकली. म्हणजे वसंता ग्रीन्सने कुठल्याही टेक्निकॅलिटीज मध्ये न जाता हायकोर्टने म्हटलं की बाबा ह्या सगळ्या केसमध्ये एकदम सिम्पल आहे. मी जर का रिअल इस्टेट डेव्हलपर आहे आणि आता मी डिसाईड करतोय की मला एक प्रोजेक्ट बांधायचा आहे. सो असं कन्सिडर करूया की एक 100 युनिटचा प्रोजेक्ट मी बांधतोय. आता 100 युनिटचा जेव्हा मी प्रोजेक्ट बांधतोय तर ॲज अ डेव्हलपर एक प्रॉपर बिझनेसमॅन म्हणून एक धंदेवाला म्हणून मी काय विचार करतो, मी आधी ऍक्च्युअलमध्ये कॉस्टिंग काढायला बसतो. मी जेव्हा कॉस्टिंग काढतो तेव्हा मी काय म्हणतो की बाबा 100 युनिट्स मला बांधायचे आहेत, त्यातले 70 युनिट्स मी विकणार आहे बाहेरच्या ग्राहकांना. 30 युनिट्स आहेत ना, माझं आणि लँड ओनरचं डिस्कशन झालेलं आहे की बाबा तुला मी डेव्हलप करायला देतोय ना माझ्या जागेवरती, तर 30 युनिट्स मी तुला बांधून देणार. ठीक आहे. त्याच्या अगेन्स्ट मला पैसे तर काही नाही मिळत. सो सुप्रीम कोर्टने म्हटलं की जेव्हा एखादा डेव्हलपर कॅल्क्युलेशन करायला बसतो, ठीक आहे, आता असं आपण एक फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी असं कन्सिडर करूया की मला प्रत्येक फ्लॅट एकदम लॅविश प्रोजेक्ट आहे, प्रत्येक फ्लॅट प्रत्येक युनिट बांधायला मला 1 करोडचा खर्च आहे. ठीक आहे. सो मी ॲज अ डेव्हलपर काय म्हणणार की मग ते 70 युनिट जे बांधायचे आहेत ना त्याचा खर्च आहे 70 कोटी आणि ते 30 फ्लॅट्स मला माझ्या लँड ओनरसाठी बांधायचे आहेत, त्याचा खर्च किती आहे? 30 कोटी. करेक्ट. तर मी प्रोजेक्ट कॉस्ट किती कन्सिडर करू, 70 कोटी की 100 कोटी? 100. परफेक्ट.
सो सुप्रीम कोर्ट म्हणाले की डेव्हलपर आधी बघतो की बाबा प्रोजेक्टची कॉस्ट किती आहे, 100 कोटी. तो बोलतो 100 कोटी या प्रोजेक्टची कॉस्ट आहे, चला ह्याच्यावरती अजून 4-5 कोटीचे माझे बाकीचे अप्रुव्हल्स आहे ते खर्च ऍड करतो. ठीक आहे, अजून 5 कोटी मी बफर म्हणून एस्केलेशनसाठी ऍड करतो. डेव्हलपर बोलतो की बाई काय पण होऊ दे, मला 110 कोटीचा तर खर्च येतोच इथे, आणि हे 110 कोटी मी बाबा इन्व्हेस्ट करतोय ना, मला यार मिनिमम 30 कोटी तर प्रॉफिट पाहिजे याचं. ऍटलिस्ट मला असं फोर्सी तरी करू दे की मला 30 कोटीचं प्रॉफिट झालं पाहिजे. मग तो म्हणतो की 110 कोटी माझा ऍक्च्युअलमध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट इन्क्लुडिंग अप्रुव्हल्स हे ते सगळे खर्च आहेत आणि 30 कोटीचा माझा प्रॉफिट. सो म्हणजे किती झाले, 140 कोटी. तो म्हणतो की बाबा माझ्या प्रोजेक्टची सेल व्हॅल्यू आहे ना ती 140 कोटी असली पाहिजे. आता मला 30 जे युनिट्स आहेत त्याच्यावरती तर लँड डेव्हलपर पैसे नाही देणार आहे, ते तर मी त्याला फ्रीमध्ये देतोय. मला काय पण करून प्रोजेक्टमधून 140 कोटी एक्स्ट्रॅक्ट करायचं, रात्र मला रिकवर करायचेच आहेत. ह्याच्यात मी काय करतो की 140 कोटी डिवायडेड बाय मी विकणार किती युनिट्स आहेत, 70 युनिट्स, म्हणजे पर युनिटची कॉस्ट किती आली, 2 कोटी. मी बोलतो की बाबा मी माझ्या सेल्सवाल्यांना सांगतो की काय पण करा, 2.5 कोटी बोला, 3 कोटी बोला, 2 कोटीचा खालती हा फ्लॅट विकायचा नाही आहे तुम्हाला, 2 कोटीला. सो हे सिम्पल लॉजिकल कॅल्क्युलेशन की मी जर का धंदा करतोय, मी जर का चोपडी जरी काढून बसलो तर मी बोलणार की बाबा 140 कोटी मला रिकवर करायचे सेलमधून. याच्यात हे 140 कोटी मी रिकवर करणार आहे 70 लोकांकडूनच. सो सुप्रीम कोर्ट म्हणतं की जर का 70 लोकांकडून तुम्ही हे रिकवर करणार आहे तर ह्या 140 कोटीवरती तू तर जीएस मिळेल. तेव्हा सर्व्हिस टॅक्स म्हणालेलं सुप्रीम कोर्ट की बाबा तू सर्व्हिस टॅक्स वॅट जो काही पण तुझा लागणार आहे तो तर तू रिकवर करणार आहे. सो डिपार्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने जर का तुम्ही बघितलं तर एंटायर प्रोजेक्ट कॉस्ट प्लस व्हॅल्यू ॲडिशन जो पण तुझा प्रॉफिट आहे, पूर्ण प्रोजेक्ट कॉस्टवरती, प्रोजेक्ट व्हॅल्यूवरती गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळाला आहे. मग तुम्ही हे उगाच नोशनल खयाली पुलाव काय बनवताय की बाबा ते जे 30 वाले तू फ्रीमध्ये दिली आहे ती पण सर्व्हिस आहे त्याच्या अगेन्स्ट तुला मिळाले. बिकॉज टेक्निकली त्या डेव्हलपरने प्रोजेक्टचे सगळे खर्च, त्याचं स्वतःचं प्रॉफिट, ते प्रोजेक्ट वायबल होण्यासाठी त्याला हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं. सो त्याच्यामुळे डिपार्टमेंट एकदम क्लिअर होतं तिकडे की बाबा वसंता ग्रीन्समध्ये की नाही, ह्या सिच्युएशनमध्ये जे 70 युनिट्सवरती टॅक्स लागतोय ना तेवढाच आहे, फ्री ऑफ कॉस्ट युनिट्सवरचा जीएसटी किंवा सर्व्हिस टॅक्स तुम्ही विसरा. आता अनफॉर्च्युनेटली ही सिच्युएशन सिन्स वसंता ग्रीन्स पेंडिंग आहे आता सुप्रीम कोर्टला, जीएसटी लॉ मध्ये डिपार्टमेंटने एकदम क्लिअरली करून टाकले. एक त्यांनी स्टँड घेतलाय की नाही, इकडे तर फ्री ऑफ कॉस्ट युनिट्सवरती जीएसटी लागलाच पाहिजे, नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन हे ते सगळे सिच्युएशन आत्ता ते जस्टिफाय करतात. सो ॲज ऑन टुडे यस, तुम्ही जो आता स्टँड घेतलाय की 3 वेगवेगळे डायसेक्टेड ट्रान्झॅक्शन्स आहेत तोच घ्यायचा आहे. वसंता ग्रीन्सचा प्रोजेक्ट वी डोंट नो की कधी फायनॅलिटीला जाईल. त्याच्यानंतर पण म्हणजे आता आय डोंट नो, आपण नंतर डिस्कस करू. सफारी रेटचं आय थिंक मगाशी आपण डिस्कशन करत होतो, सफारी रेटचं की ITC मिळाला पाहिजे हे होतं. आता जर का तुम्ही बजेटमध्ये एक अमेंडमेंट ऑब्झर्व केली असेल 17(5) मधली, त्या बजेटच्या अमेंडमेंटमध्ये डिपार्टमेंटने एकदम क्लिअर केलं सफारी रिट्रीटचा बेसिक बोन ऑफ कंटेन्शन होता प्लांट अँड मशिनरी की प्लांट ऑर मशिनरी. सो डिपार्टमेंटने एकदम क्लिअर केलं की बाबा जे प्लांट ऑर मशिनरी आहे ना ते विथ रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट तुम्ही प्लांट अँड मशिनरी म्हणून वाचायचं. द मुवमेंट प्लांट अँड मशिनरी तिकडे लिहिलं 17(5) मध्ये तर सफारी रिट्रीटच्या जजमेंटला काही अर्थच राहत नाही. त्यावर जाऊन डिपार्टमेंटने एक एक्सप्लेनेशन इन्सर्ट केलं. जसं जर का तुम्हाला सेक्शन 7 मध्ये एक एक्सप्लेनेशन आहे असोसिएशन रिलेटेड, सेम एक्सप्लेनेशन डिपार्टमेंटने 17(5) मध्ये इन्सर्ट केलं स्टेटिंग की ही जी अमेंडमेंट आहे इट विल ओव्हररूल एनी सुप्रीम कोर्ट जजमेंट, एनी कोर्ट जजमेंट, कुठलं काही पण असू दे या जगात आम्ही त्याला ओव्हररूल करणार. आता हे कॉन्स्टिट्युशनल आहे की नाही आहे दॅट्स अ डिफरंट स्टोरी. ठीक आहे, टू बी फ्रँक ऑन अ प्रॅक्टिकल नोट जर का आपण विचार केला, जे माझे क्लायंट्स आहेत, जे तुमचे क्लायंट्स आहेत, त्यांना जर का कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीवरती भांडायचं आहे तर दे कॅन नॉट अफोर्ड अ सुप्रीम कोर्ट लॉयर. ठीक आहे, तर आपल्याला या क्षणी जरी टेक्निकली आय कॅन जस्टिफाय की ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनवरती जीएसटी लागला नाही पाहिजे, हे सगळं अनकॉन्स्टिट्युशनल आहेत या सगळ्या गोष्टी, तरी पण एक प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह आपला असा असला पाहिजे आता की बाबा जे SMEs आहेत की जे असे आहेत की ज्यांचे प्रोजेक्टच 100 कोटीच्या वरती नाही आहेत, तो कुठे जाऊन नंतर सुप्रीम कोर्ट पर्यंत भांडत राहणार आहे आणि कुठे
आपण त्याला असिस्ट करू शकणार आहे आणि आपण असिस्ट केलं जरी तरी आपल्याला तो पैसे देणार आहे का तेवढं. सो प्रॅक्टिकली आन्सर इज नो. सो आपल्याला आत्ता फक्त एवढंच कन्सिडर करायची की जेव्हा जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स येतील तर त्याच्यावरती सध्याचे व्हॅलिड स्टँड्स काय आहेत विदाऊट थिंकिंग त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी काय आहे. ठीक आहे. सो पहिला जो मुद्दा आहे की ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स फ्रॉम लँड ओनर टू रिअल इस्टेट डेव्हलपर. आता ही केस पण हायकोर्टपर्यंत गेली. ठीक आहे की ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स टेक्निकली आपण ह्याला सर्व्हिस म्हणायचं का, सप्लाय म्हणायचं का ॲक्च्युअलमध्ये. त्याचा कंटेन्शन एकदम व्हॅलिड होता टॅक्स पेअरचा की बाबा सिम्पल आहे, जेव्हा मी डेव्हलपमेंट राईट्स देतो तेव्हा टेक्निकली मी ॲज गुड ॲज मी जागाच देतोय माझी. म्हणजे असं नाही आहे की मी काहीतरी त्याला राईट्स देणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ओनरशिपची ऑन रेकॉर्ड ओनरशिप राहते, मी तरी पण लँड ओनर राहील. पण ॲक्च्युअलमध्ये पर्पज काय, एसेन्स काय आहे त्याचा की मी त्या रिअल इस्टेट डेव्हलपरला माझी जागा देऊन टाकतो आणि सांगतो की बाबा या जागेवरती तू बांध 100 युनिट्स आणि त्यातले 30 मला दे किंवा एवढे करोड रुपये मला दे. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आता ही सिच्युएशन हायकोर्टपर्यंत गेली आणि हायकोर्टपर्यंत गेल्यानंतर हायकोर्टने स्पेसिफिकली सांगून टाकलं की नाही, जीएसटी लॉ क्लिअर आहे, हे राईट्सच आहेत आणि राईट्स विल बी कन्सिडर्ड ॲज सर्व्हिस. आता ह्याच्या अगेन्स्ट टॅक्स पेअर परत सुप्रीम कोर्टमध्ये गेला, एक SLP फाईल केली. आता अनफॉर्च्युनेटली जेव्हा ही SLP फाईल झाली, ठीक आहे, तर त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने कुठलाही स्टे नाही दिला ह्याच्यावरती. सुप्रीम कोर्टने असं नाही म्हटलं की व्हॅलिड कंटेन्शन आहे याचं. सो ॲट द मोमेंट डिपार्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने आपण जर का विचार केला आणि आपण त्याला टेक्निकली म्हटलं जरी की बाबा SLP फाईल्ड आहे, देर इज नो स्टे, तर लिगली आपण काय स्टँड घेऊ नाही शकणार आहे. सो वन थिंग वेन इट कम्स टू ॲडवायझिंग आवर क्लायंट्स, जर का एखादा जॉईंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट झाला तर टॅक्सेबिलिटीवरती एकदम क्लिअर आहे की ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्सचे एक ट्रान्झॅक्शन लेग आपण म्हणतोय JDA मधला, लँड ओनर टू डेव्हलपर इज टॅक्सेबल फर्स्ट ऑफ ऑल. आय थिंक आर वी क्लिअर टिल इयर फर्स्ट लेग वरती. आता ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स फर्स्ट ऑफ ऑल आपण म्हटलं की हा सप्लाय आहे हा आणि याच्यावरती GST लागला पण पाहिजे. आता तो कोणी भरायचा, कधी भरायचा, अजून काही एक्झेम्पशन्स आहेत की नाही त्याच्यावरती या फ्लोमध्ये आपण फक्त समजून घेऊया. आता नाही, ह्याच्यात एक अजून एक गोष्ट आहे की ह्याचे जर का ना आता आपण सगळे नोटिफिकेशन्स काढले, म्हणजे मगाशी सर म्हणाले की खूप सारे नोटिफिकेशन्स आले GST मध्ये, तर एकदा मागच्या एका आय थिंक 1-1.5 वर्षापूर्वी मी एक स्टॅटिस्टिकली काउंट बघितलेला. ठीक आहे की किती नोटिफिकेशन्स आले आहेत, किती सर्क्युलर्स आले आहेत, किती ॲडव्हान्स रुलिंग्स आले आहेत, तर कुठलाच आकडा हा 1000च्या खाली नव्हता. आणि यात मी स्टेट नोटिफिकेशन्स इग्नोर केले. मी फक्त सेंट्रल, IGST आणि सर्क्युलर सेंट्रलचे. सो स्टेटला तर इन्क्लूड केलं तर मे बी 10,000च्या वरती जाईल. ॲडव्हान्स रुलिंग्स आणि असलेला केस लॉसचा आकडा तर 2-2.5 वरती जात होता. तर ॲडव्हान्स रुलिंग वगैरे ते पण सोडूया, पण नुसते नोटिफिकेशन्स आपण जर का म्हटले ना तर ते 1000च्या वरती तर नक्की जात होते. आय एम व्हेरी शुअर त्याच्यात पण आपण काउंट केले आता तर रिअल इस्टेट आणि वर्क्स कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड तर 100च्या वर तर नक्की जाते. सो आत्ताच्या घडीला म्हणजे मी पण आता जेव्हा प्रेझेंटेशन बनवायला किंवा एखाद्या क्लायंटला असेसमेंटसाठी टेक्निकल मॅटर जर का प्रेझेंट करायला जेव्हा बसतो मॅटरवरती, तर सुरुवात केली आणि जोपर्यंत आपण कन्क्लूड करतो तोपर्यंत मी सुरुवात कुठून केली आहे ते मला पण कळत नसतं. मी काहीतरी कन्क्लूड केलेलं असतं पण मला कळत नाही की मी सुरुवात कुठून केली या सगळ्या सिच्युएशन. अँड दिस इज हाऊ वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिअल इस्टेट रिलेटेड नोटिफिकेशन्स आहेत. सो आत्ता मी जे सगळं देतोय, माझी टेक्निकल नोट वाचल्यानंतर आपण कन्क्लूड हेच करणार. सो टेक्निकली मी फक्त कन्क्लुजन आधी आपण अश्युअर करतोय काय आहे ते, आणि टेक्निकॅलिटीजवरती मे बी तुम्ही नंतर वाचा. आता डेव्हलपमेंट राईट्स जेव्हा आपण टॅक्सेबल आहे म्हणतोय तर प्रायमरीली काय होईल की जेव्हा डेव्हलपमेंट राईट्स एखाद्याला आपण दिले आणि त्याच्या बदल्यात डेव्हलपरने मला काही बांधून दिलं तर नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन झालं इथे. जर का आपण कुठलेच नोटिफिकेशन्स, एक्झेम्पशन्स, RCM या सगळ्या कॉन्सेप्ट विसरलो तर सिच्युएशन एप्रिल 19च्या आधी बऱ्यापैकी GST लॉ एप्रिल 19 नंतर बदलला. एप्रिल 2019 नंतर सगळे डिस्कशन आजचे आपण एप्रिल 2019 नंतरच्या दृष्टिकोनातूनच करतोय. अच्छा, तर आपण जर का कन्सिडर केलं की नाही ते सगळं नाही आहे, RCM नाही आहे, एक्झेम्पशन्स नाही आहे, तर सिच्युएशन अशी होती की जो इंडिव्हिज्युअल लँड ओनर आहे
त्याला जेवढे फ्लॅट्स मिळाले किंवा जर का त्याने लँड डेव्हलपमेंट राईट्स बिल्डरला दिले आणि म्हटलं की मला युनिट्स काय नको देऊ, मला 10 कोटी दे, तर सिम्पली त्याला त्या 10 कोटीवरती 18% GST लावायला लागला असता. आता अगेन याच्यात लँड व्हॅल्यूचं डिडक्शन द्यायचं नाही द्यायचं हा पण ग्रे एरिया आहे. सो जर का आपण हे एक्झम्पशन्स सगळे क्लॅरिफिकेशन्स इग्नोर केले तर आपले जे इंडिव्हिज्युअल लँड डेव्हलपर आता युजली गाववाले असतात. सो मुंबईमध्ये कसं नॉर्मली आहे की बऱ्यापैकी काही कम्युनिटीज आहेत की जे तिकडचे स्थायिक आहेत, म्हणजे जो कोळी समाज असेल, तिकडचा आगरी समाज असेल मुंबईमध्ये, तर त्यांची गाव, मुंबई हे त्यांचंच गाव आहे, तर त्यांच्या ज्या जागा, सो मेजॉरिटी आता आमचे जे क्लायंट्स आहेत रिगार्डिंग ॲज लँड ओनर्स, तर ते असंच आहे, त्यांच्या सेटलमेंट असाच होतात की 4-5 कोटी दे मला आणि ही जागा घे आणि तुला काय डेव्हलप करायचं आहे तर कर. तर टेक्निकली तो काही बिझनेसमॅन नाही आहे, त्याला तर जस्ट ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी मिळाली आहे आणि तो देतोय. त्यांच्यासाठी टेक्निकली ती इन्व्हेस्टमेंट आहे किंवा त्यांची ओल्ड ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, पण तरी पण त्यांना GST लागला असतं या सिच्युएशनमध्ये. आता ह्या केसमध्ये डिपार्टमेंटने फक्त एकच क्लॅरिफिकेशन दिलं की जे डेव्हलपमेंट राईट्स आहेत की जे ॲक्च्युअलमध्ये लँड ओनर रिअल इस्टेट डेव्हलपरला ट्रान्सफर करतोय आणि जर का तो जो रिअल इस्टेट डेव्हलपर आहे तो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवतोय तुम्हाला, तर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट रिलेटेड आम्ही तुम्हाला एक एक्झम्पशन देतो तुर्तास तरी. सो एक एक्झम्पशन आहे, आता एवढंच समजून घेऊया आपण. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याचं डिफरंट स्टोरी आपण नंतर समजून घेऊ. सो एक तर आहे की यस, पहिलं टॅक्सेबल सप्लाय आहे की नाही आहे. दुसरं टॅक्सेबल सप्लाय आहे, लँड ओनरने दिलेले जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावरती GST लागला पाहिजे की नाही, यस लागला पाहिजे. तिसरं कुठलं एक्झम्पशन आहे का, तर हो, आत्ताच्या घडीला तरी जर का रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवलं तर एक एक्झम्पशन आहे. सो एक फर्स्ट मी तेच म्हटलंय की एक्झम्पशन आहे रिलेटेड टू रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन. ऑब्विसली जर का कमर्शियल प्रोजेक्ट असेल फक्त प्युअरली किंवा एखाद्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये काही पार्शियल युनिट्स कमर्शियल असतील तर प्रपोर्शनेटली तेवढं एक्झम्पशन जातं. फर्स्ट ऑफ ऑल एक्झम्पशन फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू बी व्हेरी क्लिअर की ते फक्त आणि फक्त रिअल इस्टेट जे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत. सो आपण जे RREP आणि REP जे एप्रिल 19 नंतर नोटिफिकेशन आले त्याच्यात त्यांनी डिफाईन केलंय ह्या प्रोजेक्टसाठीच आहे. सो त्याच्याशी रिलेटेड जे युनिट्स आहेत, जे राईट्स रेसिडेन्शियल युनिट्सशी निगडीत आहेत, त्याच्याशी रिलेटेडच एक्झम्पशन अवेलेबल आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम यू फील की अरे नाही आपण परत डिस्कस करू किंवा नंतर डिस्कस करू तर विल डू इट. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, व्हॉट डू यू थिंक? एक तर ठीक आहे की मी जिकडे राईट्स घेतोय, म्हणजे मी नुसते लमसम पैसे घेतोय तिकडे तर काय प्रश्नच नाही की जेवढे पैसे मी घेतोय ॲज अ लँड ओनर दॅट शुड बी माय व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू. जेव्हा मी युनिट्स घेतोय तेव्हा तुम्हाला काय वाटतं की काय व्हॅल्यू असली पाहिजे किंवा लॉजिकली काय वाटतंय? किती जणांना वाटतं की कन्स्ट्रक्शन कॉस्ट व्हॅल्यू असली पाहिजे? रेडी रेकनर असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता हे तुम्ही लॉ म्हणून सांगता ती पहिला प्रश्न की तुम्हाला काय वाटतं लॉ काय बोलतो त्याचं उत्तर तुम्ही मला सगळ्यांनी दिलं राहिली. ठीक आहे. सो येस, ॲज पर लॉ रेडी रेकनर व्हॅल्यू असली पाहिजे. कुठली ते डिफाईन केलं डिपार्टमेंटने आणि हे आपल्याला फार रेलेव्हंट आहे. सो बेसिकली याच्यात एकदम क्लिअर आहे. डिपार्टमेंटने एका ठिकाणी क्लिअरली क्लॅरिफाय केलं ही गोष्ट की रेडी रेकनर व्हॅल्यू असली पाहिजे जे तुमचं फर्स्ट ॲग्रीमेंट झालंय. ठीक आहे. सो बेसिकली ना डिपार्टमेंटने म्हटलं की नियरेस्ट टू कम्प्लिशन जो रेट आहे तो घ्या असं सगळं म्हटलं. वेन इट कम्स टू प्रॅक्टिकल जेव्हा डिपार्टमेंटल ऑफिसर तुमच्यासमोर येतो आणि एखादं असेसमेंट करतो तर तेव्हा ना बऱ्यापैकी भांडणं सुरू होतात व्हॉट इज नियरेस्ट टू कम्प्लिशन. बिकॉज डिपार्टमेंटने हे डिफाईन नाही केले की कुठली डेट, बिकॉज एकदम सब्जेक्टिव्ह ठेवून दिलं. सो युजली डिपार्टमेंट काय बघतं की पहिलं ॲग्रीमेंट तुमचं कुठलं झालं, सेल ॲग्रीमेंट. सो फॉर एक्झाम्पल माझं जर का आज प्रोजेक्ट कम्प्लीट सुरू झाला आणि मे बी 2 वर्षांनी संपला माझा प्रोजेक्ट, तर डिपार्टमेंट म्हणते की आज तुझं सुरू झालं, मी जर का उद्या एखादा ॲग्रीमेंट केला ना तर डिपार्टमेंट म्हणते की ठीक आहे तू त्याची व्हॅल्यू काढ काय आहे, मला ती व्हॅल्यू पाहिजे, ह्याच्यात किती येते. त्याच्यात पण डिपार्टमेंट असं नाही कन्सिडर करत की मी लँड ओनर सोबतच केला, बिकॉज ऑब्व्हियसली लँड ओनर सोबत जर का मी ॲग्रीमेंट केलं तर दॅट नंबर कॅन बी मॅनिप्युलेटेड. सो डिपार्टमेंट ऑब्व्हियसली त्याला सस्पिशियसली बघतं की अरे नाही हे जरी बरोबर असेल ना
तरी डिपार्टमेंट क्वेश्चन करते की नाही चुकीचंच आहे, ही व्हॅल्यू जी तुम्ही टाकली आहे ना ती तुम्ही एकदम लोवेस्ट जी पॉसिबल आहे ना ती घेतली आहे. आता ऑब्व्हियसली जर का मी घेऊ शकतो तर का नाही घेणार, मी लोवेस्ट घेऊ शकतो, मी टॅक्स प्लॅन करू शकतो, तर डिपार्टमेंट शुड नॉट अँड कॅन नॉट स्टॉप अस. बट अनफॉर्च्युनेटली प्रॅक्टिकल सिच्युएशन अशी की डिपार्टमेंट ते पण क्वेश्चन करतं. सो आम्ही आत्तापर्यंत जेवढे पण मल्टिपल सिनारिओज केले आहेत त्या डिपार्टमेंटने त्या व्हॅल्युएशनला जर का इनिशियल एग्रीमेंट लँड ओनर सोबत झाली असेल किंवा जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत त्या सोसायटीचे त्यांच्यासोबत झाली असेल तर डिपार्टमेंट टेक्निकली डिस्कार्डच करतं त्या ॲग्रीमेंटला. बिकॉज ते म्हणते की नाही हे तर तुम्ही दोन्ही पार्टी इंटरेस्टेड आहेत आणि इकडे तुम्ही लोवेस्ट व्हॅल्यूला केलं असेल. कन्सिडरिंग दिस वन प्रॅक्टिकल सोल्युशन जे आपल्याला सगळ्यांना, सो जेव्हा कुठलं पण नवीन प्रोजेक्ट एखादं येतं, एखादा रिअल इस्टेट डेव्हलपर आमच्याकडे येतो आणि म्हणतो की बाबा आता याचा कंप्लायन्स तुला बघायचा आहे, त्याचं जेव्हा रेरा रजिस्ट्रेशन होतं, रेरा रजिस्ट्रेशन झाल्या आम्ही त्यांना सांगतो की बाबा जर का कोणी इंटरेस्टेड बायर असेल आणि जो लँड ओनर नाही आहे आणि जो ॲक्च्युअलमध्ये एक्झिस्टिंग मेंबर नाही आहे तर तू त्याच्यासोबत जो काही पण तुझा लोवेस्ट नेगोसिएशनचा रेट आहे जो तुला फिजिबल वाटतोय, जो रेग्युलर व्हॅल्यूच्या आसपास आहे, तो आधी ॲग्रीमेंट करून टाक. सो दिस इज अ व्हॅलिड सजेशन जे आपण आपल्या क्लायंट्सना आधी केलं पाहिजे की बाबा काय पण होऊ द्या. आता ऑब्व्हियसली आता आय वुड से की टॅक्स प्लॅनिंग इथे करू शकतोय आणि आपण एनिवेज फ्रॉम इन्कम टॅक्स पर्स्पेक्टिव्ह आपण रेडी रेकनर व्हॅल्यूचा तर खूप खाली जाऊ शकणारच नाही आहे. तसं पण आपल्याला 5-10% व्हेरिएशन अलाव केलेलं आहे. सो रेडी रेकनर व्हॅल्यूच्या आसपास वी शुड डू इट अँड कन्क्लूड सो दॅट 4-5 वर्षांनी जेव्हा असेसमेंट येईल तेव्हा तुमच्याकडे एक डॉक्युमेंट व्हॅल्युएशनसाठी असं असेल, एक रेट असा असेल जो डिपार्टमेंट काहीही केलं तरी चॅलेंज नाही करू शकणार. सी दॅट्स अ डिफरंट स्टोरी की मी लँड ओनरच्याच मित्राला, माझ्याच एखाद्या मित्राला, माझ्या फॅमिली मेंबरला सांगितलं असेल या केसमध्ये, बट टेक्निकली नोबडी कॅन प्रूव्ह इट की हा रिलेटेड नाही आहे या केसमध्ये. सो दिस इज अ फर्स्ट सजेशन बिकॉज ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्ससाठी व्हॅल्युएशन जे आहे ते आपल्याला कन्सिडर करायचं आहे की जी फर्स्ट ॲग्रीमेंट झालेली आहे रिलेटेड टू दॅट प्रोजेक्ट विथ अन अनरिलेटेड पार्टी. आर वी क्लिअर? क्लिअर. आता ह्याच्यात मगाशी सरांनी एक जे पॉईंट काढला की इकडे डिपार्टमेंटने अजून एक रिलॅक्सेशन दिले. सो डिपार्टमेंट म्हणते याच्यात एकदम सिम्पल आहे की जर का एक प्रोजेक्ट आहे तुमचा, त्या प्रोजेक्टमध्ये 100च्या 100 युनिट्स रेसिडेन्शियल आहेत तुमचे आणि तुम्ही जर का सगळे युनिट्स जे रेसिडेन्शियल आहेत ते तुम्ही ओसीच्या आधीच विकले तर आम्हाला एंटायर सेल व्हॅल्यूवरती जीएसटी मिळणार आहे. तर इकडे डिपार्टमेंट म्हणते की जेव्हा तुम्ही TDR वरती, जेव्हा डेव्हलपमेंट राईट्सवरती जेव्हा तुम्ही टॅक्स भरणार आहात तर तो आम्ही रेस्ट्रिक्ट करणार 1 or 5%. म्हणजे ऑब्व्हियसली अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम असेल तर 1% नाही तर 5% जो पण ॲप्लिकेबल जीएसटी रेट आहे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवरती, रेसिडेन्शियल युनिट्सवरती, मल्टिप्लाइड बाय युनिट व्हॅल्यू ऑफ अनसोल्ड युनिट्स. ऑब्व्हियसली अनसोल्ड युनिट्सच्या व्हॅल्युएशनसाठी आपण फर्स्ट ॲग्रीमेंटची व्हॅल्यू घेणार. सो बेसिकली नंबर ऑफ युनिट्स अनसोल्ड मल्टिप्लाइड बाय फर्स्ट ॲग्रीमेंट व्हॅल्यू रेट इंटू 5% or 1%, ही एक जीएसटी रिव्हर्सलची अमाऊंट येणार. दुसरी रिव्हर्सलची अमाऊंट असणार की ॲक्च्युअलमध्ये मी त्याला किती युनिट्स दिले आहेत जे आपण म्हणतोय फ्री युनिट्स जे दिले आहेत मल्टिप्लाइड बाय तो रेट विच एव्हर इज लोअर. सो फॉर एक्झाम्पल जर का मी 30 युनिट्स दिले, कन्सिडर करा एखाद्याला डेव्हलपरला फ्रीमध्ये 30 युनिट्सची फर्स्ट ॲग्रीमेंटच्या व्हॅल्यूप्रमाणे पर युनिट 1 करोड जात आहे, तर 30 करोड मल्टिप्लाइड बाय ऑब्व्हियसली लँड डिडक्शन आहे असं कन्सिडर करूया, त्याच्यामुळे 30 करोड मल्टिप्लाइड बाय 12% हा एक रेट येईल. आणि असं कन्सिडर करूया माझे फक्त 2च युनिट्स अनसोल्ड राहिले तर 2 करोड मल्टिप्लाइड बाय 5%. हे 2 इंडिपेंडेंट कॅल्क्युलेशन्स होणार आणि विच एव्हर इज लोअर दॅट इज माय रिव्हर्स. हे रिलॅक्सेशन. क्लिअर आहे इथपर्यंत? आता हा प्रश्न म्हणजे याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की FCM की RCM याच्यावरती टॅक्स कोण भरणार. जर का असं कन्सिडर करूया की माझ्या प्रोजेक्टमध्ये 100 युनिट्सचा प्रोजेक्ट होता, रेसिडेन्शियल आहे, ठीक आहे, आणि त्या 100 युनिट्सचा मी काय फ्रीवाले युनिट्स वगैरे काही नाही दिले, मी सिम्पली 10 कोटी देऊन टाकले लँड ओनरला आणि ओसीच्या आधी माझा एक पण युनिट नाही विकला गेला, ठीक आहे. जर का मी एक पण युनिट विकला नाही गेला माझा तर ऑब्व्हियसली 100% रिव्हर्सल येणार.
100% रिव्हर्सल करणार कोण? म्हणजे रिव्हर्सल म्हणून मी म्हणणार याला की RCM म्हणून पे करणार की लँड ओनर पे करणार? तर इट्स व्हेरी क्लिअर, टेक्निकली मी कन्फ्यूज नाही करत तुम्हाला, की आफ्टर एप्रिल 19 इट इज व्हेरी क्लिअर की ऑन द डेट ऑफ OC जी काही पण रिव्हर्सलची कॅल्क्युलेशन अमाऊंट येणार, जर का 100% युनिट अनसोल्ड असतील तर त्या दोन अमाऊंट्सपैकी विच एव्हर इज लोअर वाली अमाऊंट जी अमाऊंट असणार किंवा प्रपोर्शनेट असेल तर प्रपोर्शनेट वाली अमाऊंट विल बी पेड ॲज RCM. सो RCM म्हणून आपल्याला ह्याच्यावरती टॅक्स भरायचा आहे. बिकॉज आता रिव्हर्सलचा प्रश्न येणार नाही, बिकॉज मी ITCच नाही घेतलाय कुठे. 5% स्कीम असल्यामुळे ITC तर मला तसा पण प्रोजेक्टवरती मिळत नाही आहे, म्हणून ही अमाऊंट आपल्याला ॲज RCM म्हणून पे करायची. सो पहिला JDA मधला लेग ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. आर वी क्लिअर? इथे काय आहे टॅक्सेबिलिटी याची? ठीक आहे, शुड वी मूव्ह ऑन? इथे काही क्वेरीज आहेत, क्वेश्चन्स इकडे? अच्छा, आणि हे जे आपण सगळं डिस्कस करतोय आता या सगळ्या सिनारिओमध्ये, तर लेट मी टेल यू, म्हणजे एक एक्झाम्पल असते की आत्तापर्यंत आम्ही जेवढे असेसमेंट केले तर त्यात ऑफिसर इज व्हेरी विजिलंट की त्यांनी रेराचे रेकॉर्ड्स काढले. ठीक आहे. सो तुम्हाला एक गोष्ट बेसिकली काय ना, आत्तापर्यंत आपण रेराकडे फार दुय्यम नजरेने बघत होतो की रेराचे कंप्लायन्सेस काय केले तर केले, नाही केले तर केले. दॅट्स अ डिफरंट स्टोरी की आता रेरा पण विजिलंट झाले. ठीक आहे. सो रेरा पण नोटिसेस पाठवते, रेरा इज एक्सपेक्टिंग की तुम्ही द्या. देर इज ऑल्सो डिस्कशन की रेरा आणि GST डिपार्टमेंट डेटा एक्सचेंज करणार आहे. सो वन थिंग इज व्हेरी क्लिअर की जसं इन्कम टॅक्स तुमच्या थर्ड पार्टी नोटिसेस सर्व्हिस टॅक्सच्या आलेल्या ज्या आपण आत्तापर्यंत रिझॉल्व्ह करतोय, तशा आत्ता थर्ड पार्टी नोटिसेस असणार GST, इन्कम टॅक्स आणि रेरा व्हेन इट कम्स टू वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस ऑर रिअल इस्टेट डेव्हलपर्स. सो रेरामध्ये जेव्हा आपण इनिशियली रजिस्ट्रेशन घेतो, हे मी याच्यासाठी सांगतो की देर इज अ पॉसिबिलिटी की तुम्ही रेराचं रजिस्ट्रेशन तुम्ही नसणार करत, क्लायंटचा कोणतरी दुसरा रेराचा कन्सल्टंट असेल जो रेराचं रजिस्ट्रेशन करत असेल. तर तुम्ही जेव्हा आपण रिअल इस्टेट सेक्टर स्पेसिफिक कुठलं असेसमेंट करणार, तर डिपार्टमेंटला इंटरनली एक MISचा फॉर्मॅट दिलेला आहे. सो हा स्टेटवाल्यांकडे पण आहे आणि सेंट्रलवाल्यांकडे पण. ह्याच्यात डिपार्टमेंट इज व्हेरी क्लिअर की मला नंबर ऑफ युनिट्स द्या. ठीक आहे. सो युनिट नंबर द्या, कुठली विंग आहे ते द्या. सो A विंग 101, 102 जे काय आहेत ते, आणि मला पुढे टॅगिंग दे की हा मी बाहेरच्याला विकतोय की लँड ओनरला देतोय की एक्झिस्टिंग मेंबरला देतोय. आणि जर का त्याची ॲग्रीमेंट झाली आहे तर ॲग्रीमेंटची डेट आणि ॲग्रीमेंट व्हॅल्यू. सो हा MISचा फॉर्मॅट सगळे ऑफिसर असेसमेंटच्या वेळेस मागतात अलॉंग विथ इंडेक्स टू कॉपी. आता सिच्युएशन अशी आहे की इथे जे तुम्ही MISचा फॉर्मॅट देताय ना, तर वी माईट थिंक की अरे मी तर बरोबर दिला, पण अनफॉर्च्युनेटली रेरामध्ये काहीतरी भलतंच टाकलं रेराच्या कन्सल्टंटने, तर यू आर स्टक. बिकॉज ऑफिसर म्हणतोय इथे की तू स्टॅच्युटरी रेकॉर्ड्स आहेत, रेरा रजिस्ट्रेशन तुझं अप्रूव्हच त्याच्या बेसिसवर झालं आहे. आता त्याने रेरा रजिस्ट्रेशन कसं घेतलं दॅट्स अ डिफरंट स्टोरी, आपल्याला नाही माहिती. व्हॉट इज डुईंग, रेरा ऑफिसर्सनी चेक केलं की नाही चेक केलं, नोबडी इज रेडी टू लिसन. ऑफिसर बोलतोय इथे की बाबा रेरा रजिस्ट्रेशन जेव्हा तू घेतलं ना, तेव्हा तू तुझे सगळे स्टॅच्युटरी अप्रुव्हल प्लान्स टाकलेस, तू आर्किटेक्टचे अप्रूव्ह प्लान्स टाकलेस, तू इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट टाकलंस, आणि त्याच्यानंतर तू तिकडे नंबर ऑफ युनिट्स टाकलेस, आणि रेरा रजिस्ट्रेशनमध्ये तू टाकलंस पण की तुझे किती होते, लँड ओनरचे किती होते आणि प्रत्येकाचा एरिया किती होता. तर ऑफिसर बोलतो की भाई तुझा MIS जर का त्याच्याशी मॅच झाला ना तर ओके आहे. सो वन थिंग इज व्हेरी क्लिअर की आपल्याला रिअल इस्टेट पर्स्पेक्टिव्हने रेराचं रजिस्ट्रेशन ॲटलिस्ट एकदा नजरे घालून घालवायचं किंवा त्याचं ॲप्लिकेशन, किंवा माझ्याकडे जर का क्लायंट येतोय तर असं नाही व्हायला पाहिजे की अरे यार रेरा आयसोलेशनमध्ये वर्क करते काहीतरी आणि मी GSTचे कंप्लायन्सेस माझ्या बेस्ट पॉसिबल एस्टिमेटला करतोय, मी प्रिझ्युम करतोय की जे मला क्लायंट देतोय ते बरोबर आहे. सो दिस इज समथिंग विच नीड्स टू बी चेक. आता नेक्स्ट आहे AOP और इंडिव्हिज्युअल. आता याच्यात आपण एकदम एक बिफोर वी इवन गेट टू दॅट स्लाइड, हे दिस इज अ रिसेंट केस. म्हणजे लिटरली असं झालं की 2 दिवसापूर्वी एका ऑफिसरने URD 17-18ची लास्ट डेट होती, तर 4 तारखेला आय गॉट वन ऑर्डर विच वॉज इन फ्यू क्रोर्स. आता ही केस बऱ्यापैकी इन्व्हेस्टिगेशन लेवलला डिस्कस होतोय. हा सिनारिओ हा अजून नाही इनिशिएटच नाही झाला आहे. अनफॉर्च्युनेटली माझ्या क्लायंटला आली बिकॉज इट वॉज अ हाय व्हॅल्यू केस. सो
डिपार्टमेंट वॉज व्हेरी विजिलंट की ह्या केसवरती इथे काढायचंच. आता एक साधं एक्झाम्पल घेऊया आपण. प्रॅक्टिकली असं कन्सिडर करा की सोलापुरातच एक फॅमिली आहे, ठीक आहे, ज्या फॅमिलीचे नॉर्मली एक ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, असं कन्सिडर करूया की एक 10 एकरची जागा आहे, आपण प्रिझ्यूम केलं. त्या 10 एकरच्या जागेमध्ये असेल की 5 भावंड आहेत. त्या 5 भावंडांची ती जागा आहे अख्खी ॲन्सेस्ट्रली आफ्टर देअर पेरेंट्स ती जागा त्यांना मिळाली. आता ते 5 भावंड ठीक आहे, एक काम करूया आपण, सिम्पली ना इकडे एक कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करू आणि आपण सेल्फ डेव्हलप करूया ही प्रॉपर्टी. म्हणजे आपणच इथे बिल्डर बनूया सगळेजण आणि सगळे अप्रुव्हल्स घेऊया या सिच्युएशनमध्ये. आणि असं कन्सिडर कर की या जागेवरती ना एक 50 युनिट तर बनणार नक्की एस्टिमेटप्रमाणे आणि 10-10 युनिट आपण विकूया. तर टेक्निकली ऑन रेकॉर्ड 5 लँड ओनर्स आहेत इकडे, त्यांचा 7-12वरती एरिया ऑब्विसली डायसेक्टेड आहे की कुठला त्याचा आहे कुठला याचा आहे. त्या जणांनी ठरवलं आणि मग आपले सगळे 5ची एरिया इक्वल आहे. इथे जेवढी पण आपण युनिट्स बांधणार इक्वली युनिट्स सगळ्यांना सेलेबल येणार आहे, तेवढं अंडरस्टँडिंग त्यांनी केलं आणि त्यांनी विकले ते. आता पहिला प्रश्न, GST रजिस्ट्रेशन 5 जणांनी घ्यायचं की नाही? किती जणांना वाटतं की 5 GST रजिस्ट्रेशन येणार? ठीक आहे, दोघांना वाटतंय. बाकीच्यांना काय वाटतंय? रजिस्ट्रेशन एकाने घ्यायचं की काय करायचं? What do you think? Yes, exactly. इन्कम टॅक्स अँगल पण रेलेव्हंट आहे. इन्कम टॅक्स अँगलने तुम्ही काय कॉल घेणार? 7-12 तर इंडिव्हिज्युअल आहे. इंडिव्हिज्युअल घेणार? माझ्या केसमध्ये मी इंडिव्हिज्युअल गेलं. आय वॉज स्टक. सो टेक्निकली इकडे सिच्युएशन अशी आहे, लॉजिकली आपण बघितलं, इव्हन लिगली बघितलं तर 5 जण आहेत स्वतःचे, आणि ते काय असे काय रेग्युलर बिल्डर डेव्हलपर नाही आहेत किंवा 5 अशी अनोळखी व्यक्ती नाही आहेत की ज्या एकत्र येत आहेत आणि बोलतायत की अरे चल जागा विकत घेऊया आणि प्रोजेक्ट बनवूया. ते जर त्यांना ॲन्सेस्ट्रली प्रॉपर्टी मिळाली, वडिलोपार्जित जागा मिळाली, ते म्हणाले की अरे बाबा आता काय डेव्हलप करू तर सगळ्यांचा फायदा होणार आहे म्हणून करायला घेतली. आता या केसमध्ये, माझ्या केसमध्ये असं झालेलं स्पेसिफिकली की सेम क्लायंटनी एक कॉन्सेंट टर्म अग्री केली, त्याच्यात त्यांनी स्पेसिफिकली लिहिलं की जागेचे हे 5 जागा मालक आहेत, ते फक्त प्रोजेक्ट डेव्हलप करतायत आणि प्रत्येकाला त्यांचे 10-10 युनिट्स विकायचा राईट आहे. सो इव्हन जेव्हा इंडेक्स टू, जेव्हा ॲग्रीमेंट रजिस्टर होत होती, ॲग्रीमेंट रजिस्टर होताना स्पेसिफिकली असं होतं की त्यातला एक पहिला ओनर आणि कस्टमर ह्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट होते आणि फक्त एक क्लॉज रेफरन्सचा जातोय की बाबा ओव्हरऑल प्रोजेक्ट फक्त बांधला एकत्र. सो लिगली पण जे टायटल ट्रान्सफर होत होतं ॲग्रीमेंटमध्ये ते पण 1-on-1च होत होतं. ठीक आहे, क्लायंटने 5 वेगवेगळे रजिस्ट्रेशन घेतले, 5ही वेगवेगळे जे पण त्यांनी युनिट्स विकले, जे OCच्या आधी विकले त्याच्यावरती त्याने टॅक्स भरून टाकलाय या सिच्युएशनमध्ये. ठीक आहे, तरी पण डिपार्टमेंटने नोटीस इश्यू केली पाहिजे का? आयरनी इज दॅट 5 जणांपैकी एकाचं डिपार्टमेंटला ऑडिट आलं, एकाची ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून असेसमेंट कंप्लीट केली डिपार्टमेंटने, त्याच्याकडून टॅक्स भरून घेतला जिकडे जिकडे डिपार्टमेंटला वाटलं तिकडे, आणि त्याच्यानंतर 5 जणांना URDची नोटीस पाठवली. सो आता इट वॉज व्हेरी क्लिअर की क्लायंटने फार थॉटफुली इन्कम टॅक्स आणि स्टॅम्प ड्युटीच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करून हा कॉल घेतलेला. वन ऑफ द टॉप मोस्ट लॉ फर्म हॅड ॲडवाइस्ड हिम की बघ हे लिगली पॉसिबल आहे. अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत जरी मॅटर गेला तरी लॉयरने त्याला GSTचा अँगल बघितलाच नाही, बिकॉज लॉयरसाठी तो GSTचा अँगल इररेलेव्हंट होता. त्याचं असं म्हणणं होतं की बाबा आधी लिगली जर स्टॅम्प ड्युटी आणि इन्कम टॅक्स पर्स्पेक्टिव्हने जर का बघितलं तर इट इज अ वायबल प्रपोजिशन. अख्खी दुनिया जे मोठे ॲक्च्युअलमध्ये इंडस्ट्रियलिस्ट आहेत, दे आर युझिंग दिस
लिगल पोझिशन, तर तू पण घे, त्याच्यात काही इश्यू नाही. असं असताना पण डिपार्टमेंट इज नॉट रेडी टू लिसन. डिपार्टमेंट इज सेइंग की ह्या केसमध्ये हे जे 5 जण एकत्र आलेले आहेत यांना आम्ही फर्स्ट ऑफ ऑल AOP ट्रीट करणार. आता अनफॉर्च्युनेटली रेव्हेन्यू न्यूट्रॅलिटीवरती किंवा डिपार्टमेंटचा इकडे कुठेही रेव्हेन्यू लॉस नाही आहे हे मला प्रूव्ह करायचं, तर तसं पण मला हायकोर्टपर्यंत जायला लागणार आहे. मला हे ट्रिब्युनलपर्यंत पण माझं कोणी ऐकेल? आय डोंट थिंक सो. आता ह्या केसमध्ये डिपार्टमेंट इज व्हेरी क्लिअर की नाही आम्ही जर याला AOP ट्रीट करणार. बरं, मी डिपार्टमेंटला म्हटलं की अरे AOP ट्रीट करून तुम्ही करणार काय? पूर्ण प्रोजेक्टवरती तर टॅक्स भरलाय, सो अल्टिमेटली मी कोर्टात जरी गेलो तरी सिच्युएशन तीच राहणार आहे. मग डिपार्टमेंटने इथे अजून तोडून मरोडून एक लॉजिक बनवलं. डिपार्टमेंटने म्हटलं की ते 5 जण आहेत ना ते अल्टिमेटली बाहेरच्याला विकतायत, दॅट आय अग्री. ठीक आहे, म्हणून तर मी तिकडे असेसमेंट केली तुझी, मी तिकडे सगळ्या GSTच्या प्रोव्हिजन्स लावल्या. इकडे मी म्हणतोय की हे जे प्रोजेक्ट बांधलंय ना ती AOP आहे. सो डिपार्टमेंट इज सेइंग की AOP तर मी एक ट्रीट करणार, प्रोजेक्ट बांधायला 5 जण जे एकत्र आले, तो डिपार्टमेंट ह्याच्यातच कॉम्प्लेक्स सिच्युएशन अशी करते की त्या 5 जणांनी इंडिव्हिज्युअली फ्लॅट्स विकण्यासाठी एक AOP फॉर्म केली अनरजिस्टर्ड. त्या AOPला डेव्हलपर बनवलं आणि मग त्या AOPने त्या मेंबर्सना कन्स्ट्रक्शन सर्व्हिस दिली. आता ह्याच्यावरती जाते कुठे डिपार्टमेंट की जो सेक्शन 7 मध्ये एक स्पेसिफिकली क्लॉज आहे विच सेज की AOP आणि मेंबर्स शुड बी ट्रीटेड ॲज सेपरेट, जे नॉर्मली आपल्याला हाऊसिंग सोसायटीजमध्ये सध्या जो क्लॉज त्रास देतोय. आता ह्याचा जेनेसिस काय होता की सर्व्हिस टॅक्सच्या रेजिममध्ये बॉम्बे जिमखाना वगैरे जिमखान्याच्या काही असेसमेंट झालेल्या क्लब्सच्या की ज्या लाईफ टाईम मेंबरशिप फीज ज्या देतो त्याला टॅक्स करायचे की नाही, त्याला टॅक्स तेव्हा कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअलिटीवरती कोर्टापर्यंत मॅटर केलेला आणि सुप्रीम कोर्टच्या अगेन्स्ट, म्हणजे बेसिकली डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट हे गेलं की कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअलिटीवरती तुम्ही टॅक्स नाही करू शकत याला. आता ह्याला टॅक्स करण्यासाठी डिपार्टमेंटने स्पेसिफिकली सेक्शन 7 मध्ये अमेंडमेंट केली. इथे त्यांनी स्पेसिफिकली ते एक्सप्लेनेशन टाकलं की AOP आणि असोसिएशन शुड बी ट्रीटेड ॲज सेपरेट एंटिटीज आणि कुठल्या पण सुप्रीम कोर्टच्या जजमेंटला हे ओव्हरराईड करणार. सो सेक्शन 7 इज व्हेरी क्लिअर. सो फर्स्ट ऑफ ऑल डिपार्टमेंटने आधी तर फारच तोडून मरोडून हे आणलं की असोसिएशन आणि मेंबर्सवाला ट्रान्झॅक्शन आम्हाला टॅक्स करायचंच आहे. सो लेट्स गिव्ह देम बेनिफिट ऑफ डाऊट की त्यांना ते असोसिएशन्सना हाऊसिंग सोसायटीजना टॅक्स करायचं होतं. आता ह्या सिच्युएशनमध्ये असं झालंय की ऑफिसर असं होतंय, डिपार्टमेंट असा स्टँड घेतोय की मला ह्या टॅक्सेबिलिटीमध्ये बसवायला जी लिगल एंटिटी AOP नाही होते ना त्याला आधी मी AOP करणार, मग मी AOP करून या क्लॉजमध्ये आणणार आहे. सो इकडे एक प्रॅक्टिकल कॉल आता घ्यायला लागणार की जर का 5 जण एकत्र आले आणि ते इंडिव्हिज्युअली करतायत तर एक डिसिप्लिन मेंटेन करणं फार गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ऑफकोर्स इन्कम टॅक्स अँगलने सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आहेत. सुप्रीम कोर्ट इज व्हेरी क्लिअर की जर का 5 जण एकत्र आली आणि त्यांना त्यांचं टॅक्स असेस करून घ्यायचं आहे तर तो पूर्णतः त्या टॅक्स पेअरचा चॉईस आहे की मला AOP म्हणून करायचं आहे की मला इंडिव्हिज्युअली करायचं आहे. सो वी गिव्ह देम चॉईस. आणि हा केसला पण आहे स्पेसिफिकली रिलेटेड टू रेंटल इन्कम की 5 जणांनी एकत्र आले, त्यांनी एक प्रॉपर्टी रेंटवरती दिले, दे वर को-ओनर्स. सो त्यांनी एकत्र येऊन एक प्रॉपर्टी घेतली आणि भाड्याने दिली. आता तिकडे डिपार्टमेंटने एकदम क्लिअर म्हटलं की नाही, पहिली गोष्ट तर हा त्याचा चॉईस आहे. दुसऱ्या केसमध्ये डिपार्टमेंट कोर्ट स्पेसिफिकली म्हणालं की तुम्ही हे बघा की यांचे बँक अकाउंट सेपरेट आहेत का. सो कोर्ट म्हणाला की भाई बँक अकाउंट पण सेपरेट आहे, इट्स व्हेरी क्लिअर की त्याला वेगळंच करायचं होतं, त्याचा शेअर त्याच्या अकाउंटमध्ये आला. तिसरं बघा की सिन्स AOP रजिस्टर्ड करणं हे मॅन्डेटरी नाही आहे लॉ प्रमाणे, तर त्यांचं स्वतःच काही रिटर्न ॲग्रीमेंट होतं का की आम्हाला 5 जणांना येऊन ते क्लिअर होते का की जर का 100 रुपये आले तर 20 रुपये तुझे, 20 रुपये तुझे, 20 रुपये तुझे. जर का सुप्रीम कोर्ट म्हणाले की जर का त्यांच्यात 100% क्लॅरिटी होती अरिथमेटिकली, त्यांच्यात 100% अरिथमेटिकल क्लॅरिटी की कोणाचा शेअर किती, एक सेपरेट बँक अकाउंट आहे आणि तो सेपरेटली टॅक्स असेस करायचा त्याला चॉईस आहे जर का, तर तुम्ही त्याला AOP का म्हणताय. नाऊ दिस केस लॉ इज अवेलेबल, ज्याच्यामुळे इट इज व्हेरी क्लिअर की GST मध्ये वी कॅन लिटिगेट अँड इट विल बी इन आवर फेवर. हायकोर्ट विल शुअरली कन्सिडर दिस बिकॉज फार क्रिस्टल क्लिअर आहे
बट अगेन सिच्युएशन इज दॅट की आपल्याला ह्या कॉलवर जायचं आहे की या सिच्युएशनमध्ये आता असंच झालं आहे की मग जर का असं कुठे होत आहे 5 जण एकत्र येत आहेत तर ॲज कन्सल्टंट्स प्रॉब्ली वी शुड ॲडवाईज देम की बाबा एक काम कर, तू जेन्युअनली डेव्हलपरच बघ कुठला तरी, ॲटलिस्ट टॅक्स भरायचं आहे, तू तुझा शेअर घे, तुझ्या शेअर पुरते फ्लॅट्स विक आणि मोकळा होतो त्याच्यातून. किंवा तुम्हाला जर का करायचं आहे तर मग जर का असं करायचंच आहे तर तुझी एक सेपरेट एंटिटी फॉर्म करूनच टाक मग स्टॅम्प ड्युटी आणि इन्कम टॅक्सेस जे काय लागणार दॅट इज अ सम कॉस्ट नाव, म्हणजे आपल्याला आता ते बेअर करायला लागणार आहे जे काय लागणार आहे ते. बट हा एक प्रॅक्टिकल कॉल आपल्याला जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट्समध्ये घ्यावा लागणार, बिकॉज खूप सारा URD नोटिसेस येत आहेत अबाउट वेदर इंडिव्हिज्युअल असेसमेंट करायची की ॲज अन AOP असेसमेंट करायची. आर वी क्लिअर? हा एक दुसरा बर्निंग इश्यू. स्टॅम्प ड्युटीमध्ये प्रॉब्लेम येणारच आहे, स्टॅम्प ड्युटी कॉस्ट वाढणार आहे. सो अगेन आता माझ्या क्लायंटच्या केसमध्ये ही वॉज व्हेरी क्लिअर की आता ही नोटीस येऊ दे. इवन नेक्स्ट प्रोजेक्ट जेव्हा तो करत होता देन आय वॉज ॲडवायझिंग हिम की अरे नको करू आता तो असे. बट ही वॉज लाईक की माझ्या स्टॅम्प ड्युटीचे सेव्हिंग सबस्टॅन्शियल आहे तर मी करतो लिटिगेट, बिकॉज त्यांनी कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं तर लिटिगेशन वॉज अ कॉस्ट कमी होती दॅन बेअरिंग स्टॅम्प ड्युटी कॉस्ट. बट आपल्या केसमध्ये वील हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल कन्व्हिन्स क्लायंट्स की बाबा तू कॅल्क्युलेशन कर तुझे, तुला स्टॅम्प ड्युटीची कॉस्ट बेअर करायची की तुझी लिटिगेशन कॉस्टच त्याच्यापेक्षा जास्त जाते आता. सो दिस इज अ प्रॅक्टिकल कॉल विच वील हॅव टू अर्न. सो आता या सिच्युएशनमध्ये तेच आहे की खूप साऱ्या गोष्टींमध्ये त्रास तर आहे आपल्याला. वन थिंग इज व्हेरी क्लिअर, मीन्स इट इज बियॉन्ड डाऊट की GST अख्खा लॉच ग्रे कलरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल, दॅट्स वॉट आय फील. सेकंड थिंग तो पण असा डार्कर ग्रे की जिकडे ग्रे एरियाज आहेत ते पण असे जास्त डिपार्टमेंटने असे ड्राफ्ट केले की इट विल बी इन देअर फेवर. सो असं पण नाही की तो कुठला मधला ग्रे आहे. सो ग्रे एरिया पण जास्त एक्सप्लॉइट डिपार्टमेंट कसं करेल त्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि ह्याच्या ज्या सगळ्या केसेस आहेत म्हणजे आय थिंक एव्हरीवन विल अग्री. इव्हन एका केससाठी आम्ही एक सुप्रीम कोर्ट जज आहेत, आय थिंक यू मस्ट बी अवेअर, DT कन्सल्टंट आहेत ॲडव्होकेट जैन, देवेंद्र जैन. सो आय वॉज जस्ट डिस्कसिंग विथ हिम. तर आमचा एक क्लायंट असा फारच त्याला फार फोर्सी करायचं होतं की हा मॅटर कधीपर्यंत रिझॉल्व्ह होईल, काय करता येईल मला सांग. तर आम्ही त्याला म्हटलं की आता रेट फाईल कर, पुढचं काय ते बघून घेऊया आपण. सो रेटमध्ये पण कधी डेट मिळेल, ॲक्सेप्ट होईल, मग नंतर बघू आपण. मग त्याने म्हटलं की नाही मला माझ्या फेवरमध्ये हा केस यायला कधी लागेल. तर देवेंद्र जैनचं एक स्टेटमेंट होतं की मेरा बेटा लॉयर बनेगा तेरे बेटे को बोल देना कि उसके साथ फीस का वगैरह बात कर ले वो लिटिगेशन का. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट की आत्ता तरी जर का आपण एखाद्या सिच्युएशनची फायनॅलिटी अटेंड करायचं डिसाईड करतोय तर ते शक्यच नाही की हे जे सगळे एरियाज फुल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कॉन्क्रिटली रिझॉल्व्ह होतील. टेक्निकली येस, बट अगेन म्हणजे आता AOP करायचं की जॉईंट डेव्हलपमेंट एग्रीमेंट करायची एखाद्या थर्ड पार्टीसोबत आणि आपल्या कमर्शियल्समध्ये ॲडजस्ट करायच्या या सगळ्या गोष्टी, दॅट इज अ कॉल विच वी नीड टू टेक. ऑब्व्हियसली AOP करणं इज अ डबल कम्प्लायन्स. सो येस म्हणजे आता एखादा खरंच इच्छुक आहे की नाही मला स्वतःच डेव्हलप करायचंच आहे, देन AOP or his own entity is preferred. Otherwise, just go for a separate developer or separate contractor itself असं काहीतरी करायला लागणार आहे. HO असेल तर नाही होणार काही. टेक्निकली मी तेच म्हणतो ना की आता HUF प्रॉपर्टी आपण जेव्हा म्हणणार 7/12 नावं कोणाची एक्झॅक्टली. तर मी म्हणतोय की आता तिकडे पण असं होऊन जाणार की मी जर का HUF म्हणणार इकडे तर इकडे पण डिपार्टमेंट तोच स्टँड घेणार की HUF त्या इंडिव्हिज्युअल्सना देतोय सर्व्हिस. सो टेक्निकली ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याकडे कॉन्क्रीट उत्तर नाहीच आहे. हे मी फक्त डिस्कस का करतोय की इनिशियली क्लायंट आपल्याकडे आला तर वी शुड ॲटलीस्ट हायलाईट दिस. आपल्याकडे दुसरा चॉईस नाहीच आहे काय, आपण वी कॅनॉट ओन द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एनिथिंग. मग क्लायंटचा अल्टिमेटली कॉल की नाही ठीक आहे आपण त्याला रस्ते दाखवू शकतोय की बघ HUFचा पण रस्ता आहे, तू AOP म्हणून पण करू शकतोय किंवा तू दुसरा हा तिसरा ऑप्शन अवेलेबल आहे आणि आपण प्रत्येकाचा कॉस्ट सांगू शकतोय त्याला. बट अनफॉर्च्युनेटली इथे डिपार्टमेंट स्टँड आपल्याबरोबर घेणारच आहे हे दिसत तर नाही आहे.
आत्ता. इट इज व्हेरी क्लिअर. आय थिंक सो बिल्डर डेव्हलपर्समध्ये जे क्रिटिकल इश्यूज विच वी शुड नॉट मिस, जे फार ब्लंडर करू शकतात नंतर इफ वी मिस इट, ते हेच आहे. बाकीचे सगळे 5% रेट आहे, 1% रेट आहे, रेसिडेन्शियल आहे, ते दॅट समथिंग यू गाईज नो. ठीक आहे. सो त्याच्यात तुम्हाला तशी काही गरज नाही लागणार. एनिवेज माय नोट विल कव्हर दॅट. आता RCM आपण एक दुसरा घेतलेला. तर फर्स्ट ऑफ ऑल आय बिलीव्ह की RCM जेव्हा आपण डिस्कस करायचं म्हणत होतो, तर मी रुटीन RCM ट्रान्झॅक्शन्स, GTA, लिगल सर्व्हिसेस, हे ते सगळं काही कव्हर नाही केलंय, विच यू व्हेरी वेल नो. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड कुठले म्हटले आपण, तर एक स्पेसिफिकली आपल्याला आहे, हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 80% प्रोक्युअरमेंट शुड बी फ्रॉम रजिस्टर्ड डीलर्स. जर का 80% जास्त गेलं तर तुम्हाला RCM पे करायचं आहे ॲट द रेट ऑफ 18%. या केसमध्ये एकच क्लॅरिफिकेशन एवढं आहे की हे जे कॅल्क्युलेशन करणार, तर या कॅल्क्युलेशन करताना नॉर्मली डिपार्टमेंटच्या आणि आपल्यामध्ये एक कॉन्फ्लिक्ट असतं की बाबा न्यूमरेटर काय घ्यायचा, डिनॉमिनेटर काय घ्यायचा, 80% काढायचे कसे ओव्हरऑल. तर एका ठिकाणी इट्स व्हेरी क्लिअर की जे नॉन टॅक्सेबल सप्लाईज आहेत बेसिकली, तो हायस्पीड डिझेल, नॅचरल गॅस, इलेक्ट्रिसिटी, हे जे टॅक्सेबल, जे बेसिकली याच्यावरती GST लागत नाही आहे, ते खर्च तुम्ही बाजूलाच ठेवा. इन ॲडिशन टू दॅट, बिकॉज बेसिकली ऑफिसर कसं कॅल्क्युलेशन करतो मी तुम्हाला सांगतो. तो GSTR 2B काढतो. 2B मध्ये त्याला 100 रुपये दिसतात. तो P&L ची एक्सपेन्स साईड काढतो. ठीक आहे. तो बोलतो P&L च्या एक्सपेन्स साईडला मला 200 रुपये दिसतात. तो हे नाही बघत की एक्सपेन्स साईडला काय काय आहे. तो बोलतो की 2B मध्ये तुझे खर्चच आहेत ना, जे खर्च P&L मध्ये दिसत आहेत. सो आपल्याला इकडे इनिशियली जेव्हा प्रेझेंट करू ऑफिसरला, तर येस अप्रोच असा असला पाहिजे की वी शुड स्टार्ट फ्रॉम P&L डेबिट साईड. P&L डेबिट साईडमधून इलेक्ट्रिसिटी, जे सर्क्युलरमध्ये म्हटलं आहेत, नॅचरल गॅस आहे, तसे पण हे छोटे मोठे खर्च आहेत एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये, ते बाजूला काढा. इन ॲडिशन टू दॅट आय ऑलवेज सजेस्ट की डेप्रिसिएशन बाजूला काढा. त्या व्यतिरिक्त आय सजेस्ट की सॅलरीज पण बाजूला काढून टाका. आणि डिरेक्टर रेम्युनरेशन असेल तर बाजूला काढा. दिस कॅन बी व्हेरी वेल जस्टिफाईड ॲट द टाइम ऑफ असेसमेंट. सो हे 4-5 खर्च, नॉन GST सप्लाईज, सॅलरीज, डेप्रिसिएशन, ॲटलिस्ट कन्व्हिन्स करायला तर ट्राय करा या केसमध्ये. मग जे उरतं आहे दॅट यू कन्सिडर ॲज माय टोटल सप्लाईज, आणि वरती त्याला 2Bची अमाऊंट येऊ द्या न्यूमरेटरला. ती जर का तुमची 80% बसली तर काही इश्यू नाही आहे. आता इकडे जेव्हा 5 लँड डेव्हलपर्स आपण AOP वाला जेव्हा करतोय, तर तिकडे एक क्लासिक सिच्युएशन आमच्या अशी आली की ऑब्विसली प्रॅक्टिकली फार डिफिकल्ट होतं की ॲक्च्युअलमध्ये मी पैसे पण, फॉर एक्झाम्पल मी स्टील विकत घेतलं. आता मी जर का स्टीलचा एक ट्रकलोड आला तर मी त्या ह्याला सांगितलेलं सप्लायरला की बाबा ते बिल आहे ना 5 जणांमध्ये डायसेक्ट करून दे मला. सो प्रत्येकाच्या 2Bत दिसलं, पण पैसे एकानेच पे केले इथे. ठीक आहे. बिकॉज ते म्हणाले की आपण अकाउंट्समध्ये ॲडजस्ट करू, लोन अकाउंट एंडला सेटल करून टाकू. नाउ इट वॉज अ बिगेस्ट पेन पॉईंट फॉर अस. ऑल्दो जस्टिफायबल आहे, मी प्युअर एजन्सीच्या रिइन्व्हेस्टमेंट्स वगैरे समजून त्याला सांगू शकतो की बघ 5 वेगवेगळे इन्व्हॉइसेस आहेत, आय एम मेकिंग पेमेंट ऑन बिहाफ ऑफ सो अँड सो पर्सन. तर ही सगळी सिच्युएशन बघता मी करू शकतोय. बट तरी पण डिपार्टमेंट वॉज व्हेरी क्लिअर. डिपार्टमेंटने तिकडे असं करून टाकलं की इट इज अ रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. तुम्ही जे रिइन्व्हेस्ट करताय दॅट इज अ टॅक्सेबल सप्लाय. आणि तो जो सप्लाय आहे की जे रिइन्व्हेस्टमेंट मी दुसरं डिपार्टमेंटने इथे काय केलं, फॉर एक्झाम्पल मी एक शंतनू आहे, दुसरा पार्टनर महेश आहे, लेट्स कन्सिडर, दुसरा रादर लँड ओनर. आता अशी सिच्युएशन झाली की मी माझ्या P&L अकाउंटमध्ये जेव्हा करत होतो, मी जेव्हा माझे खर्च केले, तर मी 100 रुपये पे केले एका स्टील डेव्हलपर ह्याला, आणि मी 50 रुपये महेश सरांकडून रिकवर केले या सिच्युएशनमध्ये. एक तर सिच्युएशन डिपार्टमेंटने अशी केली की जे 100 रुपये मी रिकवर केले ना, त्याला रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन विदाउट कन्सिडरेशन असं तसं जी बुक एंट्री आहे, सो प्युअर एजन्सी रिइन्व्हेस्टमेंट फुलफिल होत नाहीत कंडिशन, असं कन्सिडर करून टॅक्स केला. दिस इज द फर्स्ट थिंग विच डिड डिपार्टमेंट. दुसरं डिपार्टमेंटने महेश सरांच्या असेसमेंटमध्ये असं केलं की ते जे 50 रुपये दिले आहेत ना, दॅट इज अ URD प्रोक्युरमेंट, बिकॉज ते 2B तर त्याला दिसले नाही. सो असे सगळे विचित्र लॉजिक लावून पण सिच्युएशन्स, सिनारिओज इवन URD RCM मध्ये येतात.
सो वन थिंग इज व्हेरी क्लिअर की नॉर्मली एक लोकांचं असं असतं ना की टॉप लाईन वाढवायला रिइम्बर्समेंट P&L थ्रू रूट करतात काही काही जण, की सेल्स साईडला पण दाखवतात आणि एक्सपेन्स साईडला पण कुठेतरी दाखवतात. आणि नॉर्मली जे कॅश सिस्टम फॉलो करतात ते असं युजली करतात. तर वन थिंग इज व्हेरी क्लिअर, जर का 5 जॉईंट ओनर्स असतील किंवा अशी सिच्युएशन आली तर रिइम्बर्समेंट्स P&L थ्रू रूट करायचेच नाहीत कधी. ॲटलिस्ट ऑन द फेस ऑफ P&L दिसणार नाहीत गोष्टी. नाही तर ते बॅलन्स शीट आयटम थ्रूच रूट करायला लागणार. दुसरी चॉईस नाही आहे, बिकॉज तो माझा खर्च नाहीच आहे जेव्हा मी म्हणतोय. सो टिपिकली जे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजन्सीमध्ये जसं करतात, सो वील हॅव टू फॉलो दॅट सेम प्रोसेस. किंवा आपण जेव्हा क्लायंटचा टॅक्स पे करतो, सो वी नेव्हर ब्रिंग दॅट टॅक्स टू आवर P&L अकाउंट. आपण एक वेगळ्या अकाउंट थ्रू फिरवून टाकतो गोष्टी. सो दिस इज व्हॉट विल प्रॅक्टिकली विल हॅव टू. ह्याच्यात मी एक मिस केलं की डेव्हलपमेंट राईट्स किंवा FSI साठी वगैरे जे आपण पे केले ज्याच्यावरती एनिवेज RCM प्रोव्हिजन्स आहेत, ती व्हॅल्यू पण आपल्याला 80% साठी कन्सिडर नाही करायची. दुसरं ऑब्व्हियसली सिमेंट परचेसेस, की जर का तुम्ही जे 80% फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट करताय त्या 80% कॅल्क्युलेशनमध्ये ऑब्व्हियसली सिमेंटची व्हॅल्यू पण इन्क्लूड करायची. पण असं प्रिझ्युम करा हायपोथेटिकली की इन्क्लुडिंग सिमेंट परचेसेस, सो मी असं केलं की मी सगळं RD डीलर्सकडून केले. सो माझं टोटल 100 कोटीचा खर्च आहे. मी सगळाचा सगळा खर्च टेक्निकली 80 कोटीचा खर्च मी ॲक्च्युअलमध्ये रजिस्टर्ड डीलर्सकडून केला, जो टू बी दिसतोय पण. सो ऑब्व्हियसली जो फर्स्टवाला जो URD RCM वाला जो सिच्युएशन आहे ती अराईज होत नाही. 20% मला URD अलाउड आहे, पण ते 20 कोटी जे आहेत 20% ते पकडून झालं एक्झॅक्टली माझं सिमेंट आहे फक्त. तर डिपार्टमेंट म्हणतं की भाई ते 20% जे सिमेंटची व्हॅल्यू आहे ना ती तुम्ही 80% कॅल्क्युलेट करायला पकडा. पण जर का 80% फुलफिल होत असेल, तुमचं ओव्हरऑल 20% बसत जरी असेल आणि त्या 20% सिमेंट असेल, तर ओव्हर अँड अबाव दॅट तुम्ही ते 28% भरा. सो दिस इज समथिंग, हे कन्फ्युजन आहे तुम्ही सगळेजण करत असणार. पण आपण नॉर्मली ते 80% वाल्या कॅल्क्युलेशनमध्ये सिमेंट समटाइम्स वी टेंड टू और वी कन्सिडर की हे त्याच्यातच कव्हर झालं. पण तसं नाही की ते जरी 80% फुलफिल झालं आणि सिमेंटची व्हॅल्यू 20% बसली जरी तरी पण मला 28% भरायचं. तिसरी सिच्युएशन आहे RCM ऑन कॅपिटल गुड्स. ऑब्व्हियसली की डिपार्टमेंट म्हणतंय की कुठले पण कॅपिटल गुड्स जर का तुम्ही अनरजिस्टर्ड डीलर्सकडून घेतलायत तर तुम्हाला त्याच्यावरती RCM ने GST भरायचाच आहे. सो इथपर्यंतचे RCM क्लिअर आहेत. हा ऑब्व्हियसली रिअल एस्टेट स्पेसिफिक नाही आहे. RCM ऑन रेंट ह्याच्यात पण आता बऱ्यापैकी क्लॅरिफिकेशन झाले. ते मोवेबल प्रॉपर्टी, इमूवेबल प्रॉपर्टी ते सगळं आलं. आता ह्याच्यात एक ऑब्व्हियसली दिस इज अ समरी की RCM रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज वरती असेल तर आधी आपल्या एक क्लॅरिटी होती, एक अंडरस्टँडिंग असं होतं की जर का रेसिडेन्शियल पर्पजसाठी असेल तर नाही येणार, देर इज नो टॅक्सेबिलिटी. आता डिपार्टमेंटने ते क्लिअर केलं की पर्पज रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचा काही पण असू दे, ठीक आहे. जर का सप्लायर जो आहे, जो टेनंट आहे तुमचा, ठीक आहे, सॉरी लँडलॉर्ड काही पण असू दे, रजिस्टर्ड असेल अनरजिस्टर्ड असेल, मला काही देणं घेणं नाही आहे. जर का जो रेसिपियंट आहे तुमचा, रेसिपियंट जर का रजिस्टर्ड असणार, म्हणजे जर का माझा GST रजिस्ट्रेशन आहे तर मला GST भरायचाच आहे. मग तू ते स्वतः राहायला वापर, तू कशाला पण वापर, ठीक आहे, तुला त्याच्यावरती GST भरायचं आहे. सो ऑन दॅट डिपार्टमेंट इज व्हेरी क्लिअर. कमर्शियलमध्ये तर डिपार्टमेंट एनिवेज कमर्शियल पर्पजसाठी आहे. जिकडे दोन्ही रजिस्टर्ड आहेत किंवा प्रायमरीली लँडलॉर्ड रजिस्टर्ड आहे तो FCM ने भरणार आहे. इकडे एकच सिनारिओ फक्त आहे की जर का जो टेनंट आहे तो जर का रजिस्टर्ड आहे आणि लँडलॉर्ड जर का अनरजिस्टर्ड आहे तर RCM इथे फक्त आता पिक्चरमध्ये आला, जो आधी नव्हता. आता इकडे ना एक ट्विस्ट आहे या सिच्युएशनमध्ये की एक कॉम्प्लेक्स हायपोथेटिकल सिनारिओ आहे जो मी DCGI मध्ये एक्सपिरियन्स केला. आता यात मी तुम्हाला एकदम सिम्पली सांगतो. अगेन दिस सिच्युएशन हॅज DCGI मध्ये जेव्हा मल्टिपल मॅटर्स डिस्कस झाले तर आय वॉज रिप्रेझेंटिंग वन ऑफ दी शार्क टँकवरती एक जज आहेत. सो यू कॅन कन्सिडर की केस त्यांची होती आणि ही इज वन ऑफ द फेवरेट जज. सो यू कॅन गेस. सो आय वॉज डुईंग इट फॉर हिम आणि डिपार्टमेंट वॉज व्हेरी क्लिअर की यार इथे जर मोठी आहे, इकडे एक पण DCGI ची न्यूज
ठीक आहे. इफ दिस इज गोना बी ऑन यूट्यूब, आय सजेस्ट की जस्ट डिलीट दिस. तिकडे डिपार्टमेंट वॉज व्हेरी क्लिअर की यार इकडे तुमचा नॉन कम्प्लायन्स काय असेल ना, इट विल हार्डली इम्पॅक्ट, म्हणजे खूप इट विल बॅडली इम्पॅक्ट युअर रेप्युटेशन. तेवढे मोठे आहात तुम्ही आत्ता. सो तिकडे ठीक आहे, त्या मॅटर गॉट रिझॉल्व, कॉर्पोरेट गॅरंटीवाला वगैरे होता. तेव्हा जेव्हा डिस्कस करत होतो तर तिकडे एक फार रेअर, जास्त व्हॅल्यू नव्हती त्याच्यात. पण युजली असं असतं ना, एक मोठी कंपनी असते आणि 2-4 छोट्या कंपनीज असतात. ठीक आहे. आता मला तुमच्यापैकी प्रत्येक जण सांगा की तुमच्या क्लायंटच्या किती जणांच्या पार्टनरशिप फर्म किंवा LLPs आहेत क्लायंट्स? आहेत बऱ्यापैकी. किती जणांच्या GST रजिस्ट्रेशन मध्ये आयदर प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस और ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस घरचा ऍड्रेस? घरचा ऍड्रेस आहे. आर यू पेइंग RCM? सी व्हेन आय एम पेइंग रेंट, येस मी RCM भरणार, बिकॉज क्लिअरली कळतंय, बुक्समध्ये दिसलं मला. जेव्हा मी RCM पे नाही करत, म्हणजे जेव्हा मी ऍक्च्युअलमध्ये रेंट पे नाही करते, व्हॉट डू यू थिंक? देयर इज नो रेंट. सो बेसिकली असं कन्सिडर करा की माझा एक हायपोथेटिकली असं कन्सिडर करूया की माझा साऊथ बॉम्बेमध्ये एक घर आहे ज्याचा नॉर्मल रेंट असेल 1 कोटी. माझी असेल टाइमपास कंपनी एक छोटी, मी त्याचा रजिस्टर्ड ॲड्रेस तो ठेवला आहे आता माझ्या LLP मध्ये. व्हॉट डू यू थिंक? मी काय रेंट बिल पे नाही करत, ती अशीच पॅसिव्ह LLP आहे. त्याच्यात छोटं मोठं इन्कम येत असेल GST मध्ये टॅक्सेबल, म्हणून त्याच्यावरती मी GST भरतोय. सो आय एम रजिस्टर्ड अंडर GST. पण मी रेंट तर काय ऑफिशियली घेत नाही ॲज अ ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी. RCM आला पाहिजे याच्यावरती. एनी स्पेसिफिक रिझन? बिकॉज डिपार्टमेंट याच्यावरती RCM लावतोय. प्रॉपर्टी इंडिव्हिज्युअल आहे माझी. कमर्शियलला मी नाही वापरत आहे टेक्निकली. ऑफिस म्हणून आम्हाला तर ऑन रेकॉर्ड ऑफिस म्हणून दिसतंय ते, पण मी रेंट नाही पे करत. रेंट पे न करताना का टॅक्सेबल झालं पाहिजे हे मी का म्हणतोय? बिकॉज दिस इज समथिंग विल हॅव टू टेक केअर ऑफ इन ऑल आर स्मॉल क्लायंट्स. आता ह्या गोष्टीचाच एक राईचा पर्वत बनणार नंतर. सो 5 वर्षानंतर जेव्हा येणार तेव्हा मॅटर आहे एकदम छोटा, पण विथ इंटरेस्ट पेनल्टी त्या छोट्या क्लायंटसाठी ना ही मोठी गोष्ट असणार आहे. सो ह्याच्यात इट्स व्हेरी लॉजिकली डिपार्टमेंट इज टेकिंग वन स्टँड, आणि हे पण सगळे ऑफिसर्स नाही घेत आहेत. देर आर फ्यू व्हेरी जे टेक्निकली वेल लर्न्ड ऑफिसर्स असतात ना की ज्यांना लॉ नेट इंटरप्रेट करता येतोय, दे आर टेकिंग दिस स्टँड. ते म्हणतायत की द पार्टनर अँड LLP और पार्टनर अँड पार्टनरशिप फर्म्स आर रिलेटेड पार्टीज फर्स्ट ऑफ ऑल, and any transaction between related parties without consideration is a taxable supply. So section 7 read with schedule. So department is smartly taking a stand की ह्याच्यावरती RCM भरायचा. आता ह्याच्यावरती we can take another smart stand which I am telling you. ठीक आहे. आता लेट्स कन्सिडर की माझी LLP आहे जी नॉर्मल GST रजिस्टर्ड आहे आणि माझे सगळे सप्लाईज टॅक्सेबल आहे. ठीक आहे. आता डिपार्टमेंट जेव्हा येईल ना, डिपार्टमेंट विल टेक अ स्टँड की तू भरलं नाही आहेस ना याच्यावरती, असं झालं असेल पकडून चला मागचं, तर डिपार्टमेंट विल टेक अ स्टँड की अरे नाही बघ याच्यामध्ये तुझं रेंट आहे ना या फ्लॅटचं मिनिमम 30,000 रुपये महिन्याला आहे. सो तू वर्षाचे 3,60,000 5 वर्षाचे काढ आणि त्याच्यावरती 18% GST भर. मला आत्ता त्याचा ITC पण नाही मिळणार टेक्निकली, बिकॉज RCM मी आत्ता पे करेल या सिच्युएशनवरती. इथे व्हॅल्युएशन प्रोव्हिजन्समध्ये एक एक्सप्लेनेशन विच सेज दॅट की द अदर पार्टी, ठीक आहे, इफ द पार्टी जो RCM पे करतोय या सिच्युएशनमध्ये की जी लायबिलिटी आपण जे पे करतोय, इफ दे आर एलिजिबल फॉर 100% ITC, तर एनी व्हॅल्यू शॅल बी डीम्ड टू बी करेक्ट वेल. मग मार्केट व्हॅल्यू नका बघू. मग ह्या केसमध्ये मी ऑफिसरला सांगते की बाबा तो प्रोव्हायझो आहे, तुला नोटीस काढायची जरी आहे ना तर 100 रुपये घे व्हॅल्यू, बिकॉज दॅट इज नॉट इनकरेक्ट व्हॅल्यू. 100 रुपये घे, 5 वर्षाचे 500 रुपये विथ इंटरेस्ट पेनल्टी, 300% पेनल्टी लाव, काय लावायची ती लाव, आय विल पे. सो तुमच्या क्लायंटच्या केसमध्ये आत्ताच्या घडीला मागचं जर का नसेल झालं तर यू कॅन यूज दिस प्रोव्हायझो, दिस एक्सप्लेनेशन की बाबा एनी व्हॅल्यू विल बी डीम्ड. ऑब्वियसली याच्यासाठी विल हॅव टू कन्व्हिन्स ऑफिसर की बाबा एक माझी ही गोष्ट, बट इट विल सेव्ह, देर इज सम वे आउट इवन विथ द ऑफिसर की जो आपल्याला असिस्ट करू शकतो या सिच्युएशनमध्ये. दुसरं
बाकीच्या क्लायंट्समध्ये जर का तुम्हाला असं वाटतं की डिफॉल्ट कंपनी आहे, पॅसिव्ह आहे, जास्त इन्कम नाही आहे तिकडे, तर ॲटलिस्ट दर महिन्याला एक स्टँडर्ड 100 रुपयाचा RCM भरूनच टाकतो. काय पण असू दे. मग उद्या आपल्याला तो कशासाठी पण सांगू शकतो की हे जे 100 रुपये आहेत ना, हे या सगळ्या RCM साठी आहेत. मग उद्या ऑफिसर बोलेल की नाही कॉर्पोरेट गॅरंटीसाठी घे, बँक गॅरंटी तू पर्सनल गॅरंटी दिली ॲज अ डिरेक्टर त्याच्यासाठी घे. सो एनी RCM जर का तो टॅक्स पेअर 100% ITC साठी एलिजिबल आहे तर त्याला मिळणार आहे. सो एक रेंटचं जे सिनारिओ होता त्याच्यामध्ये व्हॅल्युएशनमध्ये आपण ते म्हणू शकतो ना की डायरेक्टर किंवा तो पार्टनर जो आहे तो प्रिमायसेस रेसिडेन्शियल पर्पजसाठी स्वतःला वापरतोय. 100% त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही फक्त कमर्शियल प्रॉपर्टीसाठी कसं तिकडे डिपार्टमेंटचा स्टँड असा आहे की तो रेसिडेन्शियलसाठी वापरतो, मान्य आहे, तू बोलतोयस, मग तू रजिस्ट्रेशनमध्ये का टाकलंस? वाय यू आर सेइंग की सो तो बोलतोय की तू जर सो वन थिंग इज व्हेरी क्लिअर, रजिस्ट्रेशनमध्ये प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस और ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस, सो दे आर डिफाईन्ड. सो इट इज व्हेरी क्लिअर की जर का तिकडून तुमचा बिझनेस होतोय तर दोज आर कन्सिडर्ड ॲज प्लेस ऑफ बिझनेसेस. जर का तुम्ही नाही होते प्रॅक्टिकली, मी पण अग्री करतो, ते फक्त नावाला टाकून टाकलेले आहेत गोष्टी, बट टेक्निकली तू टाकलंय तिकडेच तू स्वतः सांगितलं की बाबा इकडे माझा काहीतरी बिझनेस होतो. सो आपल्याला ते पण एक करायला लागेल की जर का टाइमपास म्हणून टाकून टाकलं तर बाबा काढून टाक, कशाला दाखवायला, तुझी तशी पण रेंटेड प्रॉपर्टी आहे दुसरी. तर कॅपिटल गुड्स बद्दल एक LLP आणि पार्टनरशिप फॉर्म आणि LLP मध्ये जर का तो मोटर व्हेकल स्वतःच्या नावाने करतोय, आयडियली त्याच्या बॅलन्स शीट मध्ये आधीच नाही पाहिजे. म्हणजे आता ते होत नाही म्हणजे आपण करत नाही बिकॉज RTO टॅक्स जास्त लागतो. ॲज अ कॅपिटल म्हणून जरी तुम्ही इंट्रोड्यूस केला ना त्या केसमध्ये, तर तिकडे सेफली डिपार्टमेंट कॅन टेक अ स्टँड की तुझ्या बिझनेसमध्ये तर इंट्रोड्यूस झालंय हे असेल, तर तू स्वतःकडूनच विकत घेतलं, तर इज नो कन्सिडरेशन, बट सप्लाय जर आहे तू बिझनेससाठी वापरणार आहे तर तिकडे फार डिफिकल्ट होऊन जाणार टू जस्टिफाय की नाही लागणार याच्यावर या कॅपिटल. पण GST मध्ये आता टेक्निकली हा स्टँड घेऊ शकतो. I think we can conclude in 10 minutes. एक लास्ट वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस मध्ये आपण आता एवढं सगळं डिस्कस केलं, ठीक आहे. इफ वी ॲक्च्युअली टेक्निकली आपण जे सकाळपासून म्हणतोय ना की हे लिगल स्टँड घेतला पाहिजे कुठल्या, तर म्हणजे आय एम जस्ट आस्किंग वन बेसिक क्वेश्चन जो मी सुरुवातीला विचारायला हवा होता की अकॉर्डिंग टू यू वर्क्स कॉन्ट्रॅक्ट इज अ सर्व्हिस और इट्स अ कमॉडिटी? करेक्ट. GST लॉ इज व्हेरी क्लिअर. आता इकडे ना अगेन दिस इज अ टेक्निकल स्टँड विच वी हॅव ॲक्च्युअली टेकन इन सर्टन केसेस की अजून पण एक आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, इवन आफ्टर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट तो काय अमेंड नाही केलाय. सो कॉन्स्टिट्यूशन स्टिल सेज दॅट वर्क्स कॉन्ट्रॅक्ट इज अ गुड्स, whereas GST law says that it's a service. सो टेक्निकली आपण ज्या बऱ्याच गोष्टी आहेत ना की ITC, सो बेसिकली वेअर वी आर युझिंग दिस की MIDC लँडमध्ये टॅक्सेबिलिटीवरती तर डिपार्टमेंट ऐकतच नव्हतं. दुसऱ्या बाजूने डिपार्टमेंट हे पण करत होतं की आता ह्याचा ITC आम्ही देणार नाही तुम्हाला, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आहे म्हणून मग ते 17(1) त्याच्यात काय पण असं इंटरप्रिटेशन करत होते. सो तिकडे एका ठिकाणी टेक्निकली असा रेटमध्ये एक स्टँड घेण्यात आला की नाही मग गुड्स ट्रीट करत आला बाबा, इट्स अ इनपुट देन फॉर मी, मग इनपुट सर्व्हिसकडे जाऊच नका, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस म्हणूच नका, नाही याला कॅपिटल गुड्स म्हणा. सो हा एक टेक्निकली वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसमधला आहे. एक सफारी रिट्रीट विथ आपण मगाशी डिस्कस केलं की हे ते एक्सप्लेनेशन आहे. एनिवेज आय शेअर दिस विथ यू. आय थिंक आतापर्यंत आपण आता एनिवेज 1:30 आय एम सपोज टू कन्क्लूड. आपल्याला 5 मिनिटं काही डिस्कस करायचं असेल तर वी कॅन डिस्कस. आय वॉन्ट एनिवेज स्ट्रेच इट बियॉन्ड. आपण म्हणतो की ठीक आहे मग त्या जागेचं नॉर्मल भाडं किती आहे ते दिलंय असं कन्सिडर करा. सो डीम्ड सप्लाय रेट होतो हा,
आणि त्यालाच मी एक आर्ग्युमेंट म्हणून सांगतोय, मग काही पण व्हॅल्यू घ्या बिकॉज प्रोव्हायझो आहे एक व्हॅल्युएशन प्रोव्हिजन्समध्ये. जर का ऑफकोर्स असा कुठला बिझनेस नसला पाहिजे की जिकडे एक्झॅम्प्ट कमॉडिटीज आहेत, हेल्थकेअरमध्ये की ज्याचे पार्शियल रिव्हर्सल होत आहेत, तर नाही होणार ही सिच्युएशन. जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंग उभा केली त्याचा मोबदला दिला, ज्याची बिल्डिंग होती ज्यांनी बांधली होती त्याला. दुसऱ्या ह्यानी म्हणजे ज्यांनी हे घेतली ते बिल्डिंग घेतली त्यांनी 90 लाख रुपये पेमेंट केलं. त्याला पेमेंट केलं म्हणजे आधी त्याची ती जागा MIDCची ज्याची होती त्याला 90 लाख दिले ना. आणि MIDCची लिस्ट ट्रान्सफर झाली. करेक्ट. जो 90 लाख देतोय म्हणजे ज्याला दिले 90 लाख, आयडियली त्याने GST भरला पाहिजे असा स्टँड होता. दोन्ही रजिस्टर आहेत, दोन्ही रजिस्टर्ड होता. तर टेक्निकली समोरच्याने टॅक्स चार्ज करून आता भरायला हवा होता. आता यात आय डोंट नो एक प्रॅक्टिकल सोल्युशन आहे काय. टेक्निकली काय तुम्हाला सांगतो, आयडियली होणार बिकॉज डिपार्टमेंटमध्ये टॅक्सेबिलिटीसाठी कुठेही हे नाही वाटते की तुमची ॲग्रीमेंट झाली पाहिजे. ॲडव्हान्स रिसिव्ड इट्स टेक्निकली अन कन्सिडरेशनचा टाइम ऑफ सप्लाय जर का आपण कन्सिडर केला तर तो OCच्या आधी येतो आपण. सो आयडियली त्याच्यावरती भरलं पाहिजे. आता इट्स अ डिफरंट स्टोरी की काही टॅक्स पेयर्स असं करतात की त्याला डिपॉझिट म्हणून दाखवतात, रिफंडेबल डिपॉझिट म्हणून दाखवतात. तर ती रिस्क घेऊन जर का तसा टॅक्स पोझिशन घेत असेल तर दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट अदरवाईज येस लागणार त्याच्यावरती. ॲग्रीमेंट होऊ दे किंवा नको होऊ दे. तो सेम डिसिजन इव्हन बॉम्बे हायकोर्टने पण आता कन्सिडर केला. आता काय आहे ना, जर का डिपार्टमेंटने तो एक्सेप्ट केला तर होऊन असं येणार की ते ट्रान्झॅक्शन कधी टॅक्सेबलच नव्हतं. जर का ते ट्रान्झॅक्शन कधी टॅक्सेबलच नव्हतं आणि मी ITC घेतला तर मी रेव्हेन्यू न्यूट्रॅलिटीवरती मांडू शकतो. करेक्ट. नाही ना, तो बेसिस घेतला जर का आपण ॲक्च्युअलमध्ये. मी तुम्हाला तेच म्हणलं की ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स आहे ना, इट इज अकिन टू MIDC लिस्ट ट्रान्सफर. ठीक आहे. सो तिकडे तर सगळेजण मांडतातच आहेत की जे लिस्ट ट्रान्सफर आपण म्हणतोय, डेव्हलपमेंट राईट्स म्हणतोय, ॲक्च्युअलमध्ये आम्ही जागाच विकतोय. पण काय ते अनफॉर्च्युनेटली लिगल सेन्समध्ये तसं होत नाही आहे. सो MIDC मध्ये जर का एक्सेप्ट केला कोर्टने तर मे बी येस ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्सवरती पण केला पाहिजे. पण आत्ता जर सुप्रीम कोर्टने जो SLB आहे त्याचा सेम मुद्दा घेतलाय. तिकडे जर त्याने स्टे दिला असता, आता तर आपण जसं म्हणतोय तसं की RCM वगैरे ते करायचंच त्याच्यावरती. मला एक टेक्निकल इश्यू आलाय. वेटर्स काय करतो की सेल ऑफ ॲग्रीमेंट करतो ना त्यावेळेस फुल अमाऊंटवर टॅक्स करतो. काय तो अमाऊंट काय पार्ट पेमेंटवर भरतो, तर प्री पेमेंट नेक्स्ट इयर. आणि या अमाऊंटला एक डिपार्टमेंटनं लेटर इश्यू केलेलं आहे किंवा तुझं टॅक्स आहे तो तुम्ही आधीच सगळं भरून टाकताय ना. तिकडे ॲक्च्युली काय ना जस्टिफायबल आहे काय, बिकॉज डिपार्टमेंटला ॲडव्हान्समध्येच मिळत आहे सगळं. ऑब्व्हियसली तिकडे अॅरिथमॅटिकली रिकन्सिलेशन कन्व्हिन्स करायला लागणार, पण ते तसं पण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये करायला लागतात बिकॉज PNL मध्ये आपण पर्सेंटेज कम्प्लिशनने जातो मोस्ट ऑफ द टाइम्स. तुम्हाला तसं पण रेव्हेन्यू रिकन्सिलेशन ऑफिसरला द्यायलाच लागतं. तो बोलतो की बँक स्टेटमेंट दे मला, रिसिप्ट्स. तर हे जरी केलं तरी म्हणजे मला असं काही इश्यू नाही वाटत आहे. दिस कॅन बी इझिली डिफेंडेड. डिपेंड करू शकतो इकडे, मला काही इश्यू नाही वाटत. आय थिंक मग या व्यतिरिक्त अजून काय असेल तर एनिवेज आय एम युजली अवेलेबल. दिस इज एनिवेज GSTPM कडून आणि तुमच्या असोसिएशनकडून आय टेक युअर ईमेल IDs आणि तुम्हाला माझी नोट पोहोचवेनच. इन ॲडिशन टू दॅट, इफ यू रिअली फील दॅट इट वॉज अ फ्रुटफुल अँड युजफुल सेशन, देन इफ यू गो टू दिस लिंक you will just, I will request कि ज़्यादा possible है, you can just give me a feedback. Even if you have any, you know, criticisms and constructive feedback जरी काय असेल तरी please do share it with me. आणि I think माझा नंबर तर आहे, so
इट्स जस्ट दॅट इफ यू आर प्लॅनिंग टू कॉल मी, मला आधी फक्त आजच्या सेशनचा रेफरन्स देऊन एक व्हॉट्सअप मेसेज टाका, दॅट्स इट. सो दॅट ॲटलीस्ट सेम डे आय विल रिव्हर्ट यू फॉर शुअर. दॅट्स माय अश्युरन्स. I think that's it from my side. This is how I present, so hopefully it was helpful. Thank you so much. Thank you so much. धन्यवाद सर. आजच्या सेकंड सेशनचे अध्यक्ष विश्वंभर पाटील यांनी विनंती करतो की त्यांनी आपलं बोलून व्यक्त करावं. बऱ्यापैकी जेवणाची वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे जास्त काही वेळ घेत नाही. परंतु श्री शंतनू बागवे सरांनी ते म्हणाले की माझं वय लहान आहे परंतु आपला अनुभव भरपूर मोठा आहे. चांगल्या चांगल्या सिनियरसारखा आपण आता लेक्चर दिलेलं आहे. आपण बऱ्यापैकी 300 ते 350 डिपार्टमेंटल ऑडिट हाताळलेले आहेत. आपण मग बोललात की आपल्याला GSTचा आणखी 10 वर्ष त्रास सहन करावा लागेल इथून पुढे. गारकर सरांनी पण म्हणाला आणि आपण पण म्हणालात तर की महेश सरांना सांगून हा इन्कम टॅक्स ॲक्ट बरोबर GST ॲक्ट जर बदलला तर आणखीन बरं होऊन जाईल. बऱ्यापैकी आता शंतनू सरांनी मुद्दे क्लिअर केलेलेच आहेत आपले. आणखीन काही कोणाला असेल तर जेवणाच झाल्यानंतर किंवा ते नंतर अवेलेबल असतील त्यावेळेस आपण त्यांना विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद.